होईल आनंद, सासरा मेल्यावरी होईल आनंद, मरुदे रे ननंद खंडेराया, सासू मेल्यावरी तुटेल आसरा, मरुदे रे सासरा खंडेराया. ननंद सरिता, बाकी पहिल्या 3 चरणात मेल्यावरी मरिता आहे, पण नंदच्या बाबतीत बोलताना ननंद सरिता होईल मोकळी, ननंद सरिता होईल मोकळी, गळा घालीन झोळी भंडाऱ्याची, सासू मेल्यावरी तुटेल आसरा, मरुदे रे सासरा खंडेराया. जनी मने खंडू अवघेची मरुदे, जनी मने खंडू अवघेची मरुदे, एकटी राहू दे पायापाशी, किंवा एकली राहू दे पायापाशी, सासू मेल्यावरी तुटेल आसरा, मरुदे रे सासरा खंडेराया. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. हो घ्यावी घ्यावी चला रे. घ्यावी माझी सेवा, माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, हे दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, देवा देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ही वाट गोमठी वैकुंठासी जाता, राम कृष्णी कथा दिंडी ध्वजा, शुक्लां ब्रह्म विचार सार परमा, आद्यं जगत व्यापिनीं विना पुस्तक धारिणीं अभयदा, जाढ अंधकारापहा, हास्ते स्फाटिकमालिकं विदधतीं पद्मासने संस्थिता, वंदे त्वां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदानम शारदे. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे इथे नमस्कारोणी. आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेनो, बोलतो वचो नाती भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्यांची आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला सेवक झालो,
तुमच्या धलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा वीर. तुकाराम तुकाराम नाम घेता का पियोम धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ अनुरेनो या थोकडा तुका आकाशाई वढा जिजा माऊली गे तुला वंदितो मी जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी तुझ्या धाडसाचे धडे गे आम्हाला तुझ्या विचारांचे घडे सोबतीला तयास वेगा जाऊ शौर्य गे आम्ही जिजा माऊली गे तुला वंदितो मी. ज्यासाठी लढले शिवाजी अपुले. माझ्याकडे बघा मला वाटतं मागच्या वर्षी पण मी बोललो होतो आणि तुमचा कार्यक्रम झाला. मध्यंतरी माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला. बाबा मला एकानं प्रश्न विचारला. मी हा अभंग आता मुद्दाम घेतला आहे. एक जण मला म्हणलं हल्लीचे नवीन कीर्तनकार कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांवर बोलतात त्यांचं भांडवलच शिवाजी महाराज झाले. मला एक सद्गृहस्थ म्हणले महाराज कीर्तन देवासाठी देवप्राप्तीसाठी कीर्तनातून देव कळावा देव मिळावा देव प्राप्त व्हावा संतांचं वचन समाजापर्यंत जावं. म्हणलं बरोबर आहे. तुम्ही कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांवर बोलता शिवाजी महाराज काय देव आहेत का. आणि त्याचा प्रश्न बरोबर होता बरं का. आणि मी त्याला एकाच वाक्यात सांगितलं शिवाजी महाराज देव आहेत का नाही मला माहीत नाही पण आपल्या वाट्याला जेवढे देव आहेत ते फक्त शिवाजी महाराजांमुळेच आहेत हे आपल्याला 100% माहिती आहे. मागच्या वेळी मी इतिहासाला थोडासा स्पर्श केला होता. आता मी प्रोफेशनली शिवचरित्राचा व्याख्याताच आहे पण त्याचं बजेट जास्त असते. तसं श्रीकांत महाराजांनी मला शब्द दिला आहे कालचन परवाचे जे 2 जण होते ना त्यांच्या बरोबरीत आज तुमचा विचार आहे. म्हणून मी अख्खी पत्रिका मुडपिली नाही ते 2च माझ्या डोळ्यासमोर ठेवलेत बस बाकी काही विषय नाही. 2 ओळी मन लावून ऐका. ज्यासाठी लढले शिवाजी आपुले संभाजी ते एकले ये साजी लढले रणात पडले तानाजी सममावळे गडाला पण सिंह गेला वदले छत्रपती जीवा शिवा मदारी महेतर ऐसे योद्धे अमर झाले किती गर्वाने उठली शिवश्री काया ते हे हिंदवी वीर झेंडा राष्ट्रीय स्वाभिमानी भूषण भगवा 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 पुला पुंडली. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी नमः पार्वते पते शिव हर 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 हर. भारत माता की मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी टाळ्या वाजवा जोरात. मस्तक हे पायावर तार लागती हो. 6 वाजता खाल्ल्याला लगेच जिरतय. साधी गोष्ट आहे काय. मस्तक पायावर आहे
आणि हा अभंग एरवी मी संतांना समर्पित करत असतो, पण आज मुद्दामहून बालानगरच्या लोकांच्या चरणावर हे दंडवत घालू नये. मस्तक हे पायावरी, या वारकरी नाही संत नाही, पण तुम्हाला भक्ताच्या मनाला काय अडचण, कारण इतकं सुंदर कीर्तन सुरू झालं. भगवंताचा जय जयकार झाला. ज्ञानोबारायांचा, तुकोबारायांचा, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचा, छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजीराजांचा, भगवान भोलेनाथाचा, तदनंतर भारत मातेचा जय जयकार झाला. पण समोरचे 20-25 लोक जर सोडले तर एकानं बी केला नाही. कारण हे सगळे जर एकजुटीनं जय म्हणले असते तर कमीत कमी पैठणपर्यंत आवाज गेला असता. पण हे म्हणले गार लागायले. हे जय बी काय आम्हाला माहीत नाही. जय म्हणायचा एक मोठा सीझन जवळ आलाय, तेव्हा आम्ही नको त्याच्या नावानं जय म्हणू. नाही का कळलं? हां, पण इथं आम्ही जय म्हणणार. भारतातलेच आहे ना सगळे? ते सांगावा. आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, 3 किलो गहून 5 किलो तांदूळ, संडास बाथरूमचे 12-12 हजार. सगळं. मी ती शासनाच्या कमिटीवर होतो, महाराष्ट्र शासनाचा मी स्वच्छता दूत होतो. आणि तेव्हा लय गमती घडायच्या श्रीकांत बुवा. ती मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलो. काही प्रशासकीय सेवेतले पोलीस उपनिरीक्षक असणाऱ्या ताई पण इथं उपस्थित आहेत. आणि तेव्हा माझा भाऊ चंद्रपूरला DYSP होता, तो आता शिर्डीला आहे. मी त्याच्यासोबत गेलो आणि ते आमच्यासमोर फाईल आल्या. काय, मी शासनाचा दूत होतो आणि ती फाईल आमच्या टेबलवर आली. मी ती फाईल बघितली आणि हसायला लागलो. माझ्या बाजूला काही अधिकारी होते, तेही हसायला लागले. बघता बघता आमचा तो सगळा टेबलच हसायला लागला. तुम्हाला प्रश्न पडला असेल हसत का बरं होते, तर ते स्वच्छ भारत मिशनच्या फाईल होत्या, त्या संडास बाथरूमच्या 12-12 हजारच्या. आणि माझ्यासमोर 21 फाईल होत्या आणि त्याच्यातल्या 12 फाईलमध्ये एकाच बाथरूममधला फोटो होता. भांडं तेच, बकीट तेच, फक्त फोटो. मी म्हणलं आपण हे ना बांधलं नाही तर आपण ह्याच्यावर सही द्या ना, तुमच्या बापाचं काय चाललंय. असं बऱ्याच जणांनीच त्या योजना घेतल्या कागदावरच. हिर घेतली कागदावर, हिर काय खदली नाही. पाणी अडवा, पाणी जिरवा. त्यांनी पाणी काय अडवलं नाही, पाणी काय जिरवलं नाही. म्हणून सगळे जर भारतातले असतील तर एकदा बिंबीच्या देठापासून भारत माता की विठ्ठल. बोला. हॅलो. आपल्या कार्यक्रमासाठी ज्यांच्या आज प्रमुख उपस्थिती लाभली, विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी वाजवा सर्वांनी. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. तोच कार्यक्रम चालू असतो आपला. पण कीर्तनामध्ये प्रशासकीय किंवा पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्याचा सन्मान होणं फार गरजेचं आहे महाराज. कारण ते आहेत म्हणून हे आहे. आणि त्यांना कीर्तनाकडे यावं वाटलं हे लय मोठं आहे. नाही तर त्यांना पण बऱ्याच ड्युट्या कीर्तनापेक्षा वेगळ्याच कार्यक्रमाला जास्त असतात. त्या बेजार होत्यात तिथं. पण त्यांना इथं येऊन आज आनंद वाटला. जोरदार टाळ्या जगतात मॅडमसाठी, जोरदार. आता माझ्याकडे बघा. हो, चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग मराठवाड्यातल्या कन्या आणि वारकरी संप्रदायातल्या भक्तिपंथामध्ये ज्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं, त्या गंगाखेड निवासी, गंगाखेड या नगरीमध्ये जन्माला आलेल्या आणि अल्पवयामध्ये सर्व संतांच्या आणि भगवंताच्या लाडक्या झालेल्या श्री संत जनाबाई मातेचा तसा विचार केला तर हा अभंग अद्वैतपर प्रकरणातला आहे. बारकाईनं आणखीन चिंतन केलं, बारकाईनं आणखीन विचार केला तर हा अभंग भगवंताशी संवाद साधतानाचा आहे. तसा आणखीन बारकाईनं विचार केला तर या अभंगाचा मूळ भाग हा रूपक अभंगाकडे जातो. आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवसाच्या निमित्तानं या अभंगातून जनाबाई मातेनं भगवंताकडं एक मागणीच केलेली आहे, म्हणून मुद्दामून हा अभंग निवडला आहे.
अभंगाचे शब्द कानावर पडल्याच्या नंतर डाव्या साईडकडून जे हास्य सम्राट असे उगवायला आले होते. मरू दे रे सासू म्हणल्याच्या नंतर काही म्हाताऱ्या एवढ्या हसत होत्या, इतक्या हसत होत्या. त्या म्हणल्या 7 दिवसापैकी आजच्या महाराजांना आपल्या मनासारखा अभंग घेतला. आमचं जे म्हणणं आहे ते आजचा महाराज बोलणार आहे. विचार केला तर आजचा दिवस हा उपांत्य दिवस आहे. आजचा दिवस हा जागराचा दिवस आहे. आणि आजच्या दिवशी कीर्तनकारानं मागणीपर प्रकरणातला अभंग घ्यावा लागतो. हा दंडक आहे बाबा. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की वारकरी संप्रदायामध्ये ओमकार दादा, मी वारकरी संप्रदायाचा अनुयायी, मी वारकरी संप्रदायाचा चाहता, आजच्या भाषेमध्ये वारकरी संप्रदायाचा फॅन. काय त्याचं एकमेव कारण आहे की ज्या काळामध्ये लिहिलेल्या सूचना लोक पाळत नाहीत. नीट आहे का बरं? ज्या काळात लिहिलेल्या सूचना लोक पाळत नाहीत, ज्या काळामध्ये ओरडून सांगितलेल्या सूचना लोक पाळत नाहीत, ज्या काळामध्ये धडधड समोर असा मोठा बोर्ड असलेल्या सूचना लोक पाळत नाहीत, अशा डेंजर काळामध्ये अलिखित नियमांचं पालन करणारा जगातला एकमेव संप्रदाय तो म्हणजे आपला वारकरी संप्रदाय. याचा मला अभिमान आहे. लिहिलेल्या सूचना पाळत नाहीत. हो महाराज, हायवेला धडधड सूचना असते की पुढे धोकादायक वळण आहे, वाहने सावकाश चालवा. आणि सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट तिथंच होतात. मग पुढं त्यांना लिहावं लागतं तीव्र उतार आहे आणि अवघड वळण आहे, गो स्लो. काय काय सांगतात? फक्त ड्रायव्हर सूचना वाचत नाही, वाचलेली सूचना पाळत नाही, आणि न पाळल्यामुळं गाडी पलटी झाल्याशिवाय राहत नाही. सोडा ना, पंचायत समिती, जिल्हा परिषद, प्रशासकीय इमारतीमध्ये जागोजागी सूचना असतात, येथे थुंकू नका, येथे कचरा टाकू नका. आणि बारकाईनं जर पाहिलं तर येथे थुंकू नका याच सूचनेवर इतक्या पिचकाऱ्या असतात की वेगळं सांगायची गरज. येथे थुंकू नका 6 अक्षरी शब्द आहे, 6 अक्षरी सूचना आहे. पण बहादर थुकू 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 मधले 4 अक्षर गायब करतात. पहिला थू आणि शेवटचा का 2च ठेवतात. आणि त्याचा शब्द तयार होतो थुका. अशा डेंजर काळात आजच्या दिवशीच्या कीर्तनकारानं मागणीपर प्रकरण घेतलं पाहिजे. बारकाईनं विचार केला तर पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारापासून आजच्या आणि उद्याच्या दिवसापर्यंत मर्यादा आहेत बाबा. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराने स्वरूपपर किंवा नामपर प्रकरणातला अभंग घ्यावा. दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनकाराने संतपर प्रकरणातला अभंग घ्यावा. 3रा, 4था, 5वा, 6वा या दिवशीचे कीर्तनकार स्वतंत्र आहेत. जे बसलंय ते टिपण आपला अभंग घेऊ शकतात. कळलं? पण आजच्या दिवशीच्या कीर्तनकारानं मागणीच घ्यावी लागते. पहिल्या दिवशी मागणी नसते, आज मागणी असते. का? कारण 6 दिवस आम्ही भगवंताचं भजन करून, भगवंताची सेवा करून आजच्या दिवशी मागण्याच्या अधिकाराचे होतो. म्हणून देवाकडे आज मागायचं आणि उद्या प्रसाद घेऊन मुक्त व्हायचं. ही साधी संहिता आहे संप्रदायाची. आणि त्या संहितेनुसार मागणीपर प्रकरण, मला वाटतं मागच्या वर्षी पण माझ्या वाट्याला मागणीच होती. मागच्या वर्षी बी मागणी होती, या वर्षी बी मागणी आहे. पण ह्यांनी मला मागणी जास्त घालू दिली नाही. श्रीकांत महाराज म्हणले मागच्या वर्षी टायरला 4 टिंबूळ आलते जाताना, टायरच बदलले. पण मागच्या वर्षी आल्याच्या नंतर हा सोहळा पाहिला, श्रीकांत बाबांचा फोन आला आणि ते म्हणले तरुण कमिटी आहे सगळी आणि सगळ्यांची इच्छा आहे महाराज तुम्ही पुन्हा एकदा या. मी म्हणलं मी तर मागच्या वर्षीच म्हणलं होतो मी पुन्हा येईन आणि मी येईन म्हणलं की येतो, याच्यामध्ये काही अडचण नाही. म्हणून चिंतन रूपी सेवेला सुरुवात करत असताना 2 नंबर त्याचे फ्रेश बसा बरं. तुम्हाला काही टेन्शन आहे का? असलं तर मला सांगा, मी डबल करतो. बाबा मला कीर्तनात लोक कीर्तनात असे बसते जसं काय आता 11 वाजता येऊन मला फुकायचंय. आणि मायच्या ना असं मैताला गेल्याने बसू नका, पाया पडतो मी तुमच्या. गावात असेल ना मसनवाटा, असेल ना गावात बाबा? कुठं आहे ना खाली? बरं, मसनवाट्यात तरी लोक सिरियस बसतात का? बसतात सिरियस? मसनवाट्यात सिरियस? अहो माझ्या मित्राचा चुलता वारला ओमकार दादा, मी मातीला गेलो, एक जण माझ्या जवळ आलं, लय वाईट झालं महाराज. म्हणलं झाला तर आपल्या हातात काय? असं व्हायला नव्हतं पाहिजे महाराज. मला आपल्या हातात काय? वरून तार तुटली की तुटली. ते 2 वाक्य टेन्शनचे बोलून ते लगेच मला म्हणलं महाराज एवढं फिरता कुठं? पोरगी असली तर बघा बरं यंदा पोराचं करायचं. अरे तू आत्ता टेन्शनमध्ये होता ना गड्या. मग जर लोक स्मशानात सिरियस बसत नसतील तर कीर्तनात बसाव का? कीर्तनात बसायचं नाही. आणि कीर्तनातच नाही, जिंदगीत एनी टाईम फ्रेश बसायचं. मला फ्रेश लोक आवडतात.
नाही तर काही काही लोक असे आमच्या गावाकडे इकडे नाही, त्यांना बघितलं तर मला असं वाटतं जय विठ्ठलच घ्यावं, रामकृष्ण हरिनगच. लय अवघड आहे महाराज. आता आमच्या गावाकडे काही लोक आहेत, 15 वर्ष झालं मी त्यांना भेटतो, मी म्हणतोय राम राम, ते मला म्हणतात राम राम, मी म्हणतोय काय चाललंय, आणि त्यांचं ठरलेलं उत्तर असते आमचं काय चालायचं, देवानं ठुले तर राहायचे आणि एक दिवस जायचे. 15 वर्ष झाली, 2 लाटा गेल्या, हे नाही हल्लो. हे तसंच कोरोना ह्याच्या जवळ गेलं, ह्याला पॉझिटिव्ह करा म्हणून, पण ते मनातल्या मनात म्हणलं हे जन्मजात निगेटिव्ह आहे, ह्याला पॉझिटिव्ह करायचं. अहो कसं असतं, गावात काही माणसं असतात, त्या माणसांना बघितलं की पुरा रस्ता बदलतात, शेतचं तोंड बघितलं की काम होत नाही. आमच्या गावाकडे इथं सगळे चांगले आहे बाबा. आता तुमच्या गावात मी दुसऱ्यांदा आलोय, मागच्या वेळी गडबडीत आलतो. इथं कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे मला काय माहिती श्रीकांत, मला तुमच्यापैकी कोण श्रीमंत आहे माहीत नाही. कीर्तन झाल्याच्या नंतर कोण कितीची नोट देऊन पाया पडेल याच्यावरून ठरवी तुम्ही. हा कीर्तनाचा नियम आहे बरं का बाबा. शास्त्र सांगतं की कीर्तन कथा झाल्याच्या नंतर कीर्तनकाराच्या पाया पडल्याशिवाय घरी जाऊ नये आणि रिकाम्या हातानं पाया पडू नये. आणि त्यासाठी मी इथं बसणार आहे आज, बघू कोण कोण कसं काय. तुमच्या गावात कोण श्रीमंत आहे मला माहित नाही, पण तुमच्या गावातल्या श्रीमंत माणसाचं नाव सांगतो. जो माणूस रस्त्यानं चालत असताना समोरून येणारा माणूस त्याला पाहून आनंदी होतो ना, तो गावातला नाही जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. जगायचं तर असं जगायचं. म्हणून पहिली विनंती फ्रेश बसायची, आणि दुसरी विनंती, आता ती विनंती करावं का नाही तो एक मोठा प्रश्न पडलाय मला. मी बारकाईनं बघायलो, आता जरा थंडी वाढली आहेच महाराज, आणि तुमचे पाण्याची रान आहेत सगळे, होय बाबा, आणि लोक तुमचे एवढे हुशार आहेत, घरूनच सतरंजा रगी शाली, घरूनच ब्लँकेट गोंगडं बिंगडं जे आणलं जे अशा हातामध्ये टाकलीत, काही काहीचे तर फक्त नाक आणि मुंडकेच दिसायलेत मला. जे हातामध्ये टाकलीत, माझी काय हिंमत होईना तुम्हाला टाळे वाजवा म्हणायचे, उलट मला म्हणावं लागली हात मुझे दे दे ठाकूर. थंडीच तेवढी वाजायली. पण जेव्हा जेव्हा देवाचं भजन होईल तेव्हा तेव्हा हातानं टाळी आणि मुखानं देवाचं नामचिंतन करा. सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत जनाबाई मातेचा आहे. अभंग काही लोकांच्या पाठांतरातला आहे, काही लोकांच्या पाठांतरातला नाही, काही लोकांच्या कानपाठातला आहे, काही लोकांच्या कानावून गेलेला आहे. बरोबर आहे का नाही? कधीतरी कुठंतरी ऐकलेला हायच अभंग. मुद्दा म्हणून अभंग निवडलाय महाराज. या अभंगावर शक्यतो कीर्तन होत नाहीत बरं का. आता इथं तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल नाही मला माहीत नाही, पण शक्यतो हा अभंग कोणी निवडत नाही. अद्वैतपर प्रकरण आहे, पुढं बोलेल मी याच्यावर. काय बाबा, काही अभंग सहज पाठ होतात, सहज, त्याला लई सायास करायची गरज नसते. किती सहज पाठ होतात माझ्याकडे बघा. सगळेजण माझ्या पुढे ओळ म्हणायची, हां, ज्याला ज्याला पाठ येते ना म्हणायचं. सुंदर ते ध्यान करकटावरी तुळसी हार गळा, आवडे निरंतर मकर कुंडले, कंठी कौस्तुभ म्हणी, तुका म्हणे माझे पाहीन श्रीमुख. ज्यांनी ज्यांनी माझ्या पाठीमागा हा अभंग म्हणला त्यांनी कितीदा गाथा उघडली सांगा बरं. हां, पण काही अभंग सहज पाठ होतात. उलट आपल्याला पारायण करताना अरे हे इथं आहे का काय अभंग, हे इथं आहे का म्हणते अभंग, सहज पाठ होतात बघा. शिव भोळा त्याचे पाय, बरं शरण शरण नाही ना, मला एकनाथा म्हणायचं होतं. मला शरण शरण एकनाथा म्हणायचं होतं, पण तुम्ही काय म्हणले शरण शरण हनुमंता. कारण शरण शरण ऐकलं की लगेच मुखामधून हनुमंता आपसूक बाहेर निघतं. काही अभंग सहज पाठ होतात आणि काही अभंग किती जरी प्रयत्न केला ना पाठच होत नाही. थोडं पुढं सांगू का, क्षेपक लवकर पाठ होतंय. क्षेपक बघायचं का तुम्हाला. रडू नको बाळा, रडू नको, मी तू पाण्याला जा नाही तर धुण्याला जा. हे नाथबाबाचं आहे का? हाय नाथबाबाचं, जाऊ द्या. तर जरा मोकळंच सांगतो. आपल्याकडे जागर होतो का, जागर, जागराचे भजन ऐकायचे. वा 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 वा. पांडुरंगा आणि मी पतंग तुझ्या हाती धागा. असते का नाही, गोड असते का नाही. पुढची ओळ असते, चारी यदाचा, जिंदगीत व्यादाचा म्हणणार नाही ते. चारी यदाचा केलाय पतंग आणि त्याला दिला निळा रे पांडुरंगा. लय गोड असते. काही काही तर भीमसेन जोशीचे आजी असतात. इंद्रावणी काठी, इंद्रायणी नाही, इंद्रावणी काठी देवाची आळ. लय गोड.
आणि एक तर अभंग गावागावात आता हे शेवळे आणि झाले तिरभ जाऊ द्या, सगळा विनोद बाजूला ठेवा, पण काळजावरचं वाक्य लिहून घ्या. गावागावातली भजनाची परंपरा सुद्धा याच लोकांनी जिवंत ठेवली आहे महाराज. ही लोक नसती ना, भजन सुद्धा आठवलं नसतं. आणि मग त्याच्यात एखादा भजनी असतो बाबा, तो पंचपदी वगैरे हुजिस्तोर येत नाही, तो मग तोवर आपल्या बिड्या ओढीत असं बाजूला फिरवते आणि शेवटच्या अर्ध्या तासात त्याची एंट्री वर येते. मग ते म्हणते 3 ला घे, 3 ला आणि मग त्याचं भजन हे राधे चल माझ्या गावाला जाऊ, आणि तवा वाजलेले असते 2. बरोबर आहे ना हे? राधे चल माझ्या गावाला जाऊ, अरे इष्टी तर भेटाव. आणि त्याचे कडवे बी इतके गोड आहेत. हाय वसुदेव माझा पिता, काय झालं? हा हे देवकी माझी माता. सांगतो ना आता, शास्त्रावर येतो ऐका. हे कडवे आहेत का राशन कार्डचं पेज आहे कळतच नाही. हे नाथबाबाचं आहे का? बोला पटकन. नाही ना. क्षेपक लवकर पाठ होतो हा विषय चालू आहे आपला. संतांचं वचन लवकर पाठ होत नाही, त्याचं कारण आता लिहून घ्या. क्षेपक पाठ करायला गाणे लवकर पाठ होतात, शिव्या पाठ करायची गरज नाही, सहज बाहेर पडतात. पण संतांचं वचन बाहेर पडत नाही. का सांगू? गाणं पाठ करायला, क्षेपक पाठ करायला बुद्धी लागते, आणि संतांचं वचन पाठ करायला ही बुद्धीच लागते. पण बाबा एक वाक्य सांगू, संतांचं वचन पाठ करायला नुसती बुद्धी असून चालत नाही, पदरात पुण्याही लागते. तेव्हा संतांचं वचन पाठ होत असतं, तेव्हा संतांचं वचन पाठ होत असतं. म्हणून मुद्दामहून जो अभंग निवडला, या अभंगामधून प्रत्येक शब्द मन लावून ऐका. धावत्या वेगात भावार्थ सांगायचा झाला तर जनाबाई मातेचं म्हणणं आहे, खंडेराया तुझं करीते नवसू आणि मरू दे रे. यातला रे लय महत्वाचा आहे. मरू दे रे सासू खंडेराया, प्रत्येक वेळी रे. सासू मेल्यावरी तुटेल आसरा, मरू दे रे सासरा खंडेराया. सासरा मरिता होईल आनंद, मरू दे रे ननंद खंडेराया. ननंद सरता, इथं मरता नाही, सरता होईल मोकळी आणि गळा घालीन झोडी भंडाऱ्याची. जनी म्हणे खंडू जनी म्हणे खंडू, अवघेची मरू दे आणि एकटी राहू दे पायापाशी. रेची भाषा आहे, रेची. प्रत्येक कडव्याच्या उत्तरार्धामध्ये जनाबाईनं देवाला आरे तुरे केलंय. काय केलंय? आरे तुरे. आणि खरं सांगू का, आरे तुरे करायची परमिशन ही काळजातल्याच माणसाला असते, दुसऱ्याला नसते. काय अधिकार आहे जनाबाई मातेचा की जनाबाईनं नुसतं आरे तुरे नाही केलं, शिव्या दिल्या. अरे विठा विठा मूळ मायेचा कारजा. अरे विठा विठा मूळ मायेचा कारजा. अरे विठा विठा मूळ मायेचा कारजा. अरे विठा मूळ मायेचा कारजा. तुझी म्हणजे शिवी सुद्धा एवढी गोड लागू शकते. केवढी गोड? वा म्हणावं लागलं.
आणि शब्द काय? तुझी रांड रंडकी झाली. माझी भाषा नाही. ऐका, हा अधिकार कोणालाही असतो का बाबा? बोला, माझा हा विषय चालू आहे. कोणालाही अधिकार असतो? जगण्याच्या 2 पद्धती असतात. ओमकार दादाची आणि माझी मैत्री असेल आणि 10 लोकांमध्ये जर मी ओमकार दादाला अरतुर करत असेल आणि रूममध्ये गेल्याच्या नंतर जर दादा म्हणून बोलत असेल तर ती मैत्री खरी नाही. पण ओमकार दादाला मी लोकांमध्ये आवजावं करत असेल आणि रूममध्ये गेल्याच्या नंतर ओम्या म्हणत असेल तर लक्षात ठेवायचं ते जवळचं नातं आहे. आणि या अभंगामध्ये जनाबाईंनी नवस केला आहे आणि नवस हा लोकांतामध्ये करता येत नसतो, त्याला एकांतच असावा लागतो. नवस नावाची गोष्ट लोकांतामध्ये होत नसते. नवस नावाची गोष्ट एकांतात करावी लागते. नवस करणं म्हणजे काय? मागणंच आहे ना. मागण्याच्या 3 पद्धती आहेत. देवाला काहीच न देता मागणं, देवाला काहीतरी देणं आणि मागणं, आणि देवाला सर्व काही देणं आणि काहीच न मागणं. 3 गोष्टी आहेत. देवाला थोडंसं द्यायचं आणि बक्कळ मागायचं. आपण द्यायचा रुपया, कापसाचा भाव वाढू दे रुपया ना, मग देव बी रुपयानंच वाढविते. कारण त्याचा बी स्वभाव आहे, देशी घेशी तेव्हा ऐसा अससी. माझ्याकडे बघा, आता हा अधिकार कोणालाही दिला जात नाही. आता दुसरा चिंतनाचा विषय असा आहे, जरा वेळ कमी म्हणून धावत्या वेगात बोलतो मंडळी. या अभंगामधून जनाबाईंनं भौतिक जीवनातल्या, संसारी जीवनातल्या नातेवाईकांना मारण्याची इच्छा व्यक्त केली. सासू मरू दे, सासरा मरू दे आणि ननंद मरू दे. माझ्याकडे बघा पोरीनो, सासू, सासरा आणि तिसरं कोण? ननंद. आता सांगा मला, सासू, सासरा, ननंद हे मरू दे म्हणणाऱ्या जनाबाई, सासू कोणाला असते, सासरा कोणाला असतो, ननंद कोणाला असते? वा, जिचं लग्न झालेलं असतं. बरोबर आहे ना? हो तरी म्हणा की माया हो. हा, आता पूर्ण एवढं लक्षात ठेवायचं. तुमचं प्रतिनिधित्व करणारा अभंग आहे. जनाबाईंना सासू मरू दे म्हणावं, जनाबाईंना सासरा मरू दे म्हणावं, जनाबाईंनी ननंद मरावं म्हणावं. आणि प्रश्न असा पडतो की जनाबाई जर हे नातेवाईक मरावं म्हणत असतील तर जनाबाईच्या जीवनामध्ये हे नाते होते का? हा, जनाबाईचं लग्न झालं होतं. मग ज्या जनाबाईचं लग्नच झालं नाही ती जनाबाई सासू मरू दे म्हणाली, ती जनाबाई सासरा मरू दे म्हणाली आणि ती जनाबाई ननंद मरू दे म्हणाली. याचा दुसरा अर्थ असाच निघतो की रूपक म्हणून जनाबाईंनी सासू, सासरा, ननंद वापरलाय. अद्वैतपर प्रकरणाचं हे वैशिष्ट्यच असतं बाबा. म्हणजे सांगायचं वेगळं असतं, शब्द वेगळे असतात. मोकळं करून सांगू का? सासूचे आणि सुनाच्या घरी भांडणं व्हावे. तुमच्या गावात होत नसतील पण तरी ऐका. सासूचे आणि सुनाचे भांडणं व्हावे आणि स्वयंपाक करायची जिम्मेदारी सुनावर यावी आणि सासूनं रूममध्ये निवांत बसावं. आणि त्या काळामध्ये स्वयंपाक करत असताना गॅस वगैरे नव्हता, आमच्याकडं चुलीवर स्वयंपाक करायचे. बरोबर आहे का नाही? चुलीवरच ना. आणि चुलीमधला जाळ इजू नये, ते असा पेटत राहावा म्हणून त्याला एक फुकण्यासाठी एक स्वतंत्र यंत्र होतं. स्वतंत्र असं एक वस्तू होती, त्याला काय म्हणतात? फुकणी. हां, जमलं. म्हणजे मला शब्द कन्फर्म करायचा होता. काय? फुकणी. आता सुनबाई कुठं गेली? स्वयंपाकाला. सुनबाई स्वयंपाकाला गेली, सुनबाईला फुकणी सापडणार. तेव्हा सुनबाई सरळ काय म्हणती? फुकणी तर कुठं बसली की हिच्यामुळं माझ्या डोळ्यात पाणी येईल. कळायलं ना? फुकणी तर कुठं गेली की हिच्यामुळं माझ्या डोळ्यात पाणी येईल. आता खरं सांगा, तिला नेमकं ती फुकणीला म्हणायचं असतं. कळलं? आता पुढं बोलायची गरज. जसं तिला ते फुकणीवर घालून तिला बोलायचं असतं, म्हणजे बोलायचं वेगळं, अर्थ वेगळा काढायचा. हे प्रकरण म्हणजे अद्वैत प्रकरण. विठ्ठल पहिला प्रश्न क्लिअर होतो की जनाबाईचं लग्नच झालं नाही तरी जनाबाई भौतिक जीवनातले, संसारातले उदाहरणं का देते त्याचं पुन्हा विस्तृत पद्धतीनं पुढं पाहू. अगोदर भूमिकेकडे या. जनाबाई देवाला अरतुर कस काय करू शकतात, जनाबाईचा एवढा अधिकार कस काय, तर आपल्या सगळ्यांना परिचित असलेला भाग धावत्या वेगात सांगतो. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं एक गंगेच्या किनाऱ्यावर वसलेलं खेड, आणि त्या गंगाखेड नावाच्या गावामध्ये एक दमा वारकरी आणि त्याची पत्नी कुरुंदा, हे 2 वारकरी घराण्यात वारकरी असणारी मंडळी
सुखी संसार चालू, पण नित्यनेमाची वारी कधी चुकली नाही. दमा वारकऱ्यानं अनुकरून देणं, सहकुटुंब सहपरिवार दरवर्षी वारी करावी. दरवर्षी वारी करावी, वारीला जावं, कुरून देणं देवाला म्हणावं, देवा आमची वारी तर सुरू आहे, पण आमची वारी पुढं जाण्यासाठी, ही परंपरा जिवंत राहण्यासाठी माझी कूस तेवढी बघा, माझी कूस फक्त ती माझी कूस वाढावी, माझं कुळ वाढावं, याच्यासाठी देवा काहीतर करा, देवाची कृपा व्हावी आणि त्या कुरुंदेला दिवस जावे. दिवस गेल्याच्या नंतर वारी जवळ यावी आणि कुरून देणं, जणी पोठात असताना पंढरीची वारी करावी. दादा एक सांगू का, हल्ली कीर्तनकार मंडळी वारीत गेले ना, हे कॅमेरावाले मीडियावाले त्यांना भेटायला येतात आणि बरेच कीर्तनकार म्हणतात माझं वय 30 आहे पण माझी ही वारी 31वी आहे. काय म्हणतात, माझं वय 30 आहे पण माझी ही वारी 31वी आहे. पत्रकार म्हणतात असं कसं काय, ते म्हणतात मी पहिली वारी आईच्या पोटात असताना केली. या महाराष्ट्राच्या मातीत आईच्या गर्भात असताना वारी जर पहिली कुणी केली असेल तर ती जनाईनं केली, ती जनाबाईनं केली. कुरून देणं वारी करावी, कुरुंदेच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला यावं, जनी जनार्दनाचा आशीर्वाद म्हणून तिचं नाव जनी ठेवण्यात यावं. जनी लहानाची मोठी होत असताना, जनी जन्माला आली तेव्हापासून पहिल्या वर्षापासून 7 वर्षापर्यंत कंटिन्यू वारी जनीनं केली. ऐका बरं का, मी अधिकारवाणीनं जनी हा शब्द वापरतोय बरं का, कारण ते प्रेमाचा भाव तिथं आहे. जनीच असा शब्द मुखातून येतो. महाराज जनाबाई मातेनं वाऱ्या केल्या 7 वाऱ्या. कुरून देणं आणि दमा वारकऱ्यानं जनीला याला वारीला नेलं. जनीला खांद्यावर घ्यावं आणि खांद्यावर घेऊन वारी करावी. लहान लेकरू काय चलणं होणार आहे. ऐका बरं का, जनीचं वय झालं 8. आता जनी वय वर्ष 8 पण तिची वारी 9वी. वय किती 8 पण वारी किती 9वी. आणि नवरा बायकोचा एके दिवशी संवाद सुरू होता. ऐका बरं, आणि नवरा बायको बोलते झाले. दमा वारकऱ्यानं कुरुंदेला हाक मारावी. कुरुंदे, ए कुरुंदे, कुरुंदा यावी. हा स्वामी, अगं वारी जवळ आली आहे, आपल्याला वारीला जावं लागेल. हो माझी तयारी झाली. जनी तर फार नटली आहे, जनीने नवे 2 ड्रेस शिवलेत. जनी म्हणते मला बी वारीला यायचं, मला बी वारीला यायचं. आणि दमा वारकऱ्याच्या मनातला प्रश्न असा आहे, बाप आहे, बापाचं काळीज आहे. बापाचा पोरीमध्ये सगळ्यात जास्त जीव असतो बरं का पोरींनो, नीट ऐका. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलींमध्ये असतो. मी परवा एका व्याख्यानात बोलता बोलता म्हणलो की बापाचा जीव असतो पोरींमध्ये. खालून एक शेतकरी म्हणला महाराज चुकीचं सांगू नका. म्हणलं माझं काय चुकलं. तो मला म्हणला महाराज बापाचा जीव पोरीमध्ये नसतो, बापाचा जीवच पोरगी असते. बापाचा जीवच पोरगी असते. जनाबाईच्या बाबतीमध्ये दमा वारकऱ्यानं बापानं एक चिंता व्यक्त केली. आई मी जास्त याच्यावर बोलणार नाही, तुमच्या लक्षात येईल. कुरुंदेचा आणि जनाचा संवाद, कुरुंदेचा आणि दमा वारकऱ्याचा संवाद आहे. आणि दमा वारकऱ्यानं म्हणावं, कुरुंदे आपली जनी आता 8 वर्षाची झाली ग. मग अगं 8 वर्षाची झाली जनी, जनीला वारीला कसं न्यावं ग. कसं न्यावं म्हणजे दरवर्षी नेतो तसं नेऊ ना. नाही ग कुरुंदे, आता आपली जनी एवढी लहान नाही की तिला खांद्यावर घ्यावं, आणि आपली जनी एवढी मोठी नाही की तिला चालत न्यावं. जनी एवढी लहानही नाही तिला खांद्यावर न्यावं, जनी एवढी मोठी नाही की तिला चालत न्यावं. मग मला असं वाटतं की या वर्षी जनीला आपण वारीला न नेलेलं बरं. दोघा नवरा बायकोचा संवाद. अहो पण ती ऐकेल का. बघू काय होईल ते होईल. मला कळाले की आपल्या शेजारच्या काकू या वर्षी येणार नाहीत वारीला. जा बरं संध्याकाळी जाऊन त्यांना विचार, जा बरं त्या सांभाळतील का. संध्याकाळी कुरुंदा गेली, शेजारच्या बाईला बोलली आणि रात्री घरी आल्याच्या नंतर कुरुंदेला दमा वारकऱ्यांना म्हणावं, कुरुंदे विचारलंस का. हो त्या तयार आहेत. त्या म्हणल्या तुम्ही बिंदास्त वारीला जा, माझा नमस्कार देवाला सांगा, मी जनीला पोटच्या लेकरासारखं सांभाळते. आणि नकळतपणे ही गोष्ट जनीच्या कानावर पडावी. आणि जनीच्या कानावर पडल्याबरोबर जनीनं आई वडिलापाशी यावं. नाही बाबा मी वारीला येणार आहे, काही होऊ द्या. अगं माय तू एवढी मोठी नाहीस. नाही मी थकणार नाही बाबा, मी फुगड्या खेळेल, पावल्या खेळेल, भजन करील, मी सगळं करील, पण बाबा मला वारीला येऊ द्या, माझी वारी चुकू देऊ नका. बरं नेतो तुला वारीला. दिवस जात होते, वारी जवळ येत होती. आणि जवळ येत असताना त्या जनीच्या मनामध्ये एक प्रश्न पडला होता की खरंच आई बाबा मला नेतील का नाही. जनीनं उठावं, पडशी सोडावी, पडशीमध्ये काय बांधलंय बघावं. पडशी तोपर्यंत बांधलेलीच नव्हती. जनीला वाटला आता येतील दिवस, आपल्यालाही जाता येईल. आणि शेवटच्या दिवशी 2 दिवसाआधी जनीचा आणि बाप माईचा संवाद आहे. जनी म्हणते मला यायचं, बाप म्हणतो यावर्षी माफ कर, तुला नेऊ शकत नाही, आता माफ कर. तू एवढी लहान नाहीस की तुला खांद्यावर घ्यावं, तू एवढी मोठी नाहीस की तुला चालत न्यावं. जनीच्या डोळ्यातून अश्रू यावे. जनीनं देवघरात जावं. देवघरामध्ये 1.5 फुटाची एक विठ्ठलाची मूर्ती, ती मूर्ती घ्यावी. आणि मूर्ती घेऊन जनीनं पांडुरंगाला म्हणावं, ए काळ्या, ए इठ्या, मला वारीला यायचंय बघ. मी वारीला यावं का नाही, माझ्या नाही, माझ्या बापाच्या नाही, माझ्या आईच्या नाही, तुझ्या हातात आहे. आणि तुला शपथ आहे बघ, काही कर पण माझी वारी मोडू नको, मला वारीला यायचंय. कोणाला म्हणावं.
देवाला म्हणावं, देवाला रडून 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 डोळे सुजवून घेतले आणि त्या जनीनं म्हणावं, अरे मी ऐकलंय पंढरपुरामध्ये शिंपी समाजाचा नामदेव नावाचा एक भक्त, त्या भक्तानं तुला जेवू घालण्यासाठी अट्टहास केला, तू काही जेवायला तयार नव्हतास, तुझ्या चौकटीवर शीड फोडायला सुरुवात केली, जेव्हा त्याचं रक्त पाहिलंस तेव्हा विटेवरून खाली येऊन त्याच्या हातचा नैवेद्य तू खाल्लास, ही मी कथा ऐकली आहे. पण लक्षात ठेव, मी तशी भक्त नाही, मी स्वतःचं डोकं नाही फोडणार. जनाबाईचा अधिकार आहे हा. मी स्वतःचं डोकं नाही फोडणार, मी तुला धरून आपटीन. कोणाला म्हणतीये? देवाला. रात्रभर रडून रडून जनीचे डोळे सुजलेले, जनी तिथंच देवघरात झोपली. सकाळी दमा वारकरी उठले, अगं कुरुंदे जनी दिसत नाही, नदीवर गेली असेल. अगं दिसत नाही असेल, देवळात असेल, गेली असेल प्रदक्षिण. नाही जा बघ कुठं आहे जनी. जनीला शोधलं, शेवटी देवघरामध्ये रडून रडून डोळे सुजलेली जनी दिसली आणि कुरुंदेनं जनीला उठवलं, जनीला स्नानाला वगैरे पाठवलं आणि नवरा बायकोचा संवाद झाला. जनी ऐकायला तयार नाही. बघा, जनी ऐकायला तयार नाही, ती काहीतरी वेगळं विपरीत करून घेईल, तिला वारीला घेऊन जाऊ आपण. शेवटी पडशा बांधल्या, पडशेमध्ये जनीचे सुद्धा कपडे टाकले, निघाली वारी. गंगाखेडवरनं वारी आली परळीला, परळीवरनं आली अंबाजोगाईला, अंबाजोगाईवरनं वारी आली कळंबला, कळंबच्या नदीवरून चालत 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 वारी गेली बार्शीच्या जवळ. आणि बार्शीमध्ये भगवंताचं एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये विसाव्याला मुक्कामाला दिंडी थांबली आणि दिंडी मुक्कामाला थांबली. भजन झालं, कीर्तन झालं, वारकऱ्यांनी हरी जागर वगैरे केला. वारकरी निवांत झोपले होते. आणि ऐका ना, इतक्यामध्ये पहाट 2-4 वारकरी त्या दमा वारकऱ्याचा फड शोधत शोधत आले. दमा वारकऱ्याचा फड कुठं आहे? हाच फड आहे. कुठे आहे दमा वारकरी? ते काय राहुटीमध्ये झोपलेले आहेत. सकाळी सकाळी राहुटीच्या जवळ जावं आणि वारकऱ्यानं दमा वारकऱ्याला सांगावं, दमा वारकरी आता पंढरपुरामध्ये जाऊ नका. बघा, आता पंढरपुरामध्ये जाऊ नका, कारण पंढरपुरामध्ये संसर्ग रोगाची साथ निघाली. साथ देवीचा रोग निघाला, साथ निघाली. मग थंडी वाजून येते, अंगाला गार लागलं की थंडी वाजून येते, कडकडून ताप येते, गळ्यापाशी एक मोठा लट असा गोळा येतो आणि माणूस काय वाचत नाही. म्हणून पंढरपुरातल्या सगळ्या प्रशासनानं सांगितलंय, या वर्षी वारकऱ्यानं पंढरपुरात यायचं नाही. अष्टमीचा दिवस महाराज. दमा वारकरी आणि कुरुंदे म्हणताय, खरंच का हो? आता आपली वारी अपुरीच राहणार का हो? नाही का, असे रोग येतील जातील, आपण वारी कशाला चुकवायची, आपण वारी करणार. अहो ते लेकरू एवढं मोठं नाही, कसं करावं? तिला सांगायचंच नाही, आपलं आपण उठून आपलं आपण जाऊ. ऐका बरं का, ऐका. दशमीचा दिवस उजडला आणि दशमीच्या दिवशी सकाळी सकाळी दमा वारकरी आणि कुरुंदा दोघं जण पंढरपूरला गेले. चंद्रभागेचं स्नान केलं, प्रदक्षिणा केली, दर्शन काही झालं नाही. कळसाचं दर्शन केलं, प्रदक्षिणा करून वापस आले. बार्शीमध्ये जिथं फड आहे तिथं मुक्कामी आले. आणि बघता बघता दोघांना थंडी वाजून आली, अंगतापीनं फणफणलं. दोघंही रात्री निद्रिस्त झाले. बाबा इतिहास सांगतो, त्या दिवशी पंढरपूरच्या चंद्रभागेचं स्नान करून आलेला दमा वारकरी आणि कुरुंदा दोघंही जागे झोपेतून उठले नाहीत. दोघं झोपले होते. काकडा सुरू झाला. काकड्यासाठी वारकरी उठले. कुणीतरी यावं. ओ दमा वारकरी, चला काकड्याची वेळ झाली, चला काकड्याची वेळ झाली. राहुटीतून काही आवाज येईना. वारकऱ्यांना हाक मारावी, पुढं जावं. वारकऱ्यांना हाक मारावी, पुढं जावं. इतक्यामध्ये जनीचा डोळा उघडला. जनीला छेव आला आणि जनी नदी किनारे गेली, स्नान केलं. स्नान करून भगवंताच्या दर्शनाला गेली आणि वारकऱ्यांना विचारलं, जने दमा वारकरी कुठे आहेत? अहो काय झालं की रात्रीला थकून आले काय की दोघंही झोपलेत, उठलेच नाहीत. तू उठवलं नाहीस? मी नाही बाबा उठवलं, मी आता माझी पूजा करून येते. ऐका बरं, जनी देवाच्या पूजेला गेली. वारकऱ्यांनी राहुटीमध्ये डोकावून पाहिलं, दमा वारकरी आणि कुरुंदा निवांत झोपलेले आहेत. 2 वारकरी जवळ गेले. उठा वारकरी बुवा, उठा वारकरी बुवा. हाले ना, बोले ना, चाले ना. बघता बघता बातमी वाऱ्यासारखी पसरली. राहुटीच्या भोवती सगळे वारकरी गोळा झाले. जनीच्या लक्षात आलं, बाबांच्या राहुटीमध्ये काहीतरी विषय सुरू आहे. जनी तिकडून दर्शन करून निघाली. जनी एक एक माणूस पार करत 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 राहुटी जवळ आली. वारकरी हुमसुमसू रडायला लागली. बरेच वारकरी छातीपशी बसून बडू रडायला लागली. जनीला काहीच कळना. 8 वर्षाची चिमुकली पोरो, तिला काय कळणार आहे? आणि जनीनं विचारावं, का रडताय? आणि बाबा हे लोक एवढे रडताय तरी तुम्ही एवढे निवांत कसे झोपले? उठा ना बाबा, बाबा ओ बाबा उठा ना, बाबा उठा ना. जनीचा बाप उठेना, जनीची माय उठेना. महाराज काय बोलावं काय सुचेना. एका वारकऱ्यानं जनीच्या पाठीवर हात ठेवला आणि जनीला म्हणावं, जने आता तुझे आईबाप अशा झोपीला गेलेत की त्या झोपीतून भले भले कुणीच उठले नाहीत. आता त्या निजधामाला ते जाऊन पोहोचलेत. म्हणजे मला काय कळलं असं तरी बोला. आणि एका वारकऱ्यानं हंबरडा फोडला, जने तुझे मायबाप आता राहिले नाहीत. जने तुझे मायबाप मेले, तुझे मायबाप तुला सोडून गेले. काय? माझे मायबाप मला सोडून गेले? माझे मायबाप मला सोडून गेले? जनी धाय मोकळून रडायला लागली. बाबा
विस्तार करत नाही, कथा वाढवत नाही. बघता बघता सगळे वारकरी गोळा झाले. बार्शीमध्ये दोघांचं सरण रचलं. सरणावर दोघांचेही प्रेत ठेवले. आणि आई एक वाक्य सांगू का, मी वारकरी संप्रदायाचा आणि माझ्या अंगावर काटा आला ओमकार दादा. आत्ता प्रॉपर्टीचा वारसदार कोण, अग्नी कोण देणार, मुखाग्नी कोण देणार. एखाद्या मुलीनं एखाद्या बापाला अग्नी दिली ना, त्याची बातमी महाराष्ट्रभर व्हायरल होते, भारतभर व्हायरल होते. आणि पुरोगामित्वाचा पगडा आम्ही सांगतो, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वतःच्या मायबापाला चितेला अग्नी देण्याचं पहिलं स्त्री स्वातंत्र्य जनाबाईच्या निमित्तानं माझ्या वारकरी संप्रदायानं निर्माण केलं. जनीनं अग्नी द्यावा, अंत्यविधी व्हावी. दुसऱ्या दिवशीची द्वादश वारकऱ्यांना काय द्वादश गोड लागणार आहे हो. पण द्वादश सोडली, देवाला नैवेद्य दाखवला. वारकरी म्हणले आता पंढरपुरात जायचं नाही, आपल्याला आता सक्त सूचना आहेत. आणि वारकऱ्यांना म्हणावं, जने चल चल. कुठं चल? अगं वापस चल गंगाखेडला. चल ना वापस गंगाखेडला. काय करू वापस येऊन? वापस येऊन काय करू बाबा मी? वापस जर गंगाखेडला आले तर माझा बाप दिसणार आहे का? वापस जर गंगाखेडला आले तर माझी माय दिसणार आहे का? नाही दिसणार. मग मी तिकडे येऊन करू काय? माझ्या घरातच माझा बाप नाही, माझी माय नाही. त्या गंगाखेडामध्ये माझा हाय काय? आता मी काय येऊ? काय येऊ मी आता? वारकऱ्यांना अश्रू आणणार. वारकऱ्यांनी रडावं. शेवटी नाईलाज झाला. त्या हट्टापुढं कोणाचं काही चाललं नाही बाबा. आणि सांगू, जनी तेव्हापासून जी पंढरपूरमध्ये गेली, नंतर जनी स्वतःच्या त्या मूळ माहेरात कधीच गेली नाही. त्यानंतर जनीचं आयुष्यभराचं माहेर जर कुठलं झालं ना, तर ते पंढरपूर झालं. आणि तेव्हापासूनच वारकरी संप्रदायाचं माहेर, माहेर संतांचे नामया स्वामी. चला पुढं. जनीनं पंढरपूरमध्ये जावं, चंद्रभागेचं स्नान करावं, पुंडलिकरायाचं दर्शन करावं, चालत 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 वर जावं. डाव्या हाताला राम मंदिर, उजव्या हाताला अहिल्यादेवी होळकरांचा वाडा. आता जणी धावत धावत पुढं गेली. नामदेवांच्या मठापती नतमस्तक झाली. जणी आता थोडं पुढं गेली. ऐका बरं, जणी शिरली भगवंताच्या गाभाऱ्यात. लाकडी मंडपातून आत दगडी मंडपात गेली. गरुड खांबाला कडकडून मिठी मारली. आता जणी पोहोचली देवाच्या शेषग्रहाजवळ. देवी जाऊन पोहोचली गाभाऱ्यामध्ये. आणि गाभाऱ्यामध्ये देवाकडं पाहिलं. जनीला अश्रू अनावर झाले. आणि जनीनं म्हणावं, ए देवा, माझा बाप गेला रे, माझी आई गेली रे. माय बाप गेले दोन्ही, माय बाप गेले दोन्ही. देवा, माझा बाप गेला, माझी माय गेली. आणि खरं सांगू का, भौतिक जीवनातले संसारातले मायबाप निघून जातात ना, तेव्हा या जगाच्या पाठीवर मायबापा इतकं प्रेम एकच देतो, त्याचं नाव आहे भगवंत. फक्त भगवंत महाराज, त्याच्याशिवाय कोणीच नाही. म्हणून संतांनी त्याच्यासोबत नातं जोडताना सुद्धा तसंच जोडलं. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बहीण आणि भ्राता. विठ्ठले विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे, विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल विठ गोतातीत, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ. आवड मात विठ्ठलाती, विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल गोत चिन्ह, विठ्ठल आणि पुरुषार्थ. आवड ही मात विठ्ठल. विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल विता गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ. आवडे मात विठ्ठलाची, विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल पुरुषार्थ, विठ्ठल पुरुषार्थ. आवडे मात विठ्ठला, आवडे मात विठ्ठल, आवडे मात विठ्ठल.
पुरुषार्थ. विठ्ठलाच आहे बस, दुसरं कोणी नाही महाराज, कोणी नाही. हा. आणि खरं सांगू का, एखाद्या वेळेला रक्ताची जवळची नाती आपल्याला धोका देतील, पण त्याच्याशी नातं जुळलं ना बाबा, त्याच्याशी नातं जुळलं ना, काय होतं महाराज आपलं? ओमकार दादा काय होतं आपलं? तुम्हाला कोण ओळखत होतं, मला कोण ओळखत होतं बाबा, आपल्याला कोण ओळखत होतं? श्रीकांत बुवा तुम्हाला कोण ओळखत होतं? अक्षयदादा वाघसं कोण ओळखत होतं आपल्याला? जर भगवंतानं आपल्याला जवळ केलं नसतं, संतांनी आपल्यावर कृपा केली नसती ना, तर आजही आपण शेतामध्ये नांगरटातच असतो महाराज. ही कृपा आहे, कृपेची छाया आहे महाराज. तुम्हाला साधी गोष्ट वाटते, साधी गोष्ट वाटते. अरे हे भौतिक जीवनातले मायबाप आपल्याला सांभाळतात, पण त्याच्या पाठीमागं सुद्धा स्वार्थ आहे. माय बाप सांभाळीती आणि स्वार्थाकारणे पाळीती. लेकरानं मोठ्यापणी मला सांभाळावा हा स्वार्थ त्यांच्या पाठीमागं आहे. पण या जगाच्या पाठीवर निस्वार्थपणे तुम्हाला आम्हाला सांभाळणाऱ्या फक्त दोन जाती आहेत, एक देव आणि दुसरा संत. दुसरा विषय नाही महाराज. चला पुढं. जनीनं देवाच्या दारात जावं, जनीनं म्हणावं देवा मला कोण आहे, आणि देवच आपलं सर्वस्व आहे. लय भारी नावाच्या चित्रपटात त्या गीताची एक ओळ लय आवडते मला. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू, आम्हा लेकुरांची विठू माऊली. माऊली 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 रूप तुझे, विठ्ठल 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 विठ्ठल. फक्त याच्यासाठी एकच गोष्ट लागते, देवापायी विश्वास लागतो. जनीनं एवढ्या वाऱ्या केल्या म्हणून देवानं स्वीकारलं. आमचं हे 3 वर्ष वाऱ्या करते, 3च, आणि त्याला 4थ्या वाऱ्याला चला हे काय दिलं देवानं, पोराचा जमा म्हणून 3 वर्ष वारी केली. माझ्या पोराला आलेली सुईरीक शेजारच्या घरी गेली. आता देवानं लग्न जमा होय तुझे. देवानं 70 वर्ष वारी करणाऱ्या वारकऱ्याला सुद्धा काहीच नाही दिलं, पण जे त्याला दिलं ना ते कोणालाच नाही दिलं. ही पण वस्तुस्थिती आहे बाबा. ज्याला समजलं त्याला समज. आणि आई तुम्हाला खरं सांगू, जनीला देवानं किती दिलं, किती दिलं, किती दिलं. अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीला संपन्न झालं, आणि दिल्लीच्या त्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात जावेद अख्तर नावाचा एक भारतातला मोठा लेखक आला होता. तो जावेद अख्तर नावाचा लेखक भाषणासाठी उभा राहिला, आणि तो जावेद अख्तर म्हणतो 12व्या शतकामध्ये 12व्या शतकामध्ये भारतामध्येच फक्त स्त्रीला बोलण्याचं स्वातंत्र्य होतं. जपान, अमेरिका, फ्रान्स, अमेरिकेसारख्या सदन राष्ट्रामध्ये स्त्रियांना बोलण्याचा अधिकार नव्हता, स्त्रियांना लिहिण्याचा अधिकार नव्हता. आणि त्या 12व्या शतकात माझ्या जनाईनं लिहिलं, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी डोईचा. साधी गोष्ट आहे बाबा ही, ज्याला समजेल. एवढंच नाही, देवाला चोर म्हणल्या, चोर. हरीला पंढरीचा चोर, 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 हरीला पंढरीचा चोर. गळा बांधोनी दोर, गळा बांधोनी दोर, गळा बांधोनी दोर, हरीला पंढरीचा चोर, हरीला पंढरीचा चोर, हरीला पंढरीचा चोर. गळा बांधोनी दोर, गळा बांधोनी दोर, गळा बांधोनी दोर, हरीला पंढरीचा
पंढरीचा तो पंढरीचा टाळ्या वाजवायचा जोरात. बाबा महिलांना बाकी काही येत असेल नसेल पण हे येतंय बरं का. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून दोर गळा बांधून दोर धरीला. बरोबर आहे की नाही. हे म्हणतात महिला. ओव्या जनाबाईच्या आजही सुंदर माझे. पण आता काळ बदलला बाबा. ओव्या गेल्या आणि शिव्या आल्या. कशाच्या ओव्या आणि कशाच्या काय. अगोदर दिवसाची सुरुवात ओव्याने व्हायची. ओव्या गाऊनी सुरात दास जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्री हरी अनाळ चोरीचा माझ्यावरी. ते परवा दही खाल्लंय त्याचा परिणामही ते तिकूनच करलेत. हाणून घे. माझं गाण्याचा पिंडच नाही महाराज पण तरी गात असतो मी. धरीला पंढरीचा जनाबाईचा एवढा अधिकार यावा. किती किती बोलावं देवाला. आणि या अधिकारामुळं जनाबाई देवासमोर उभी राहिली. आणि देवासमोर उभा राहून आरे तुरेची भाषा करायला लागली. आणि आरे तुरेच्या भाषामध्ये जनाबाईनं देवाला खंडेरायाचं रूपक खंडेबारायाचं नाव देऊन म्हणावं, ए देवा खंडेराया तुझं करी ते न बसू 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 खंडेराया तुझं करी ते न बसू. मरू दे रे सासू खंडेराया 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 मरू दे रे सासू खंडेराया. सासू मिलावर तुटेल आसरा 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 सासू मिलावर तुटेल आसरा. टाळ्या वाजव. दोन चाली म्हणल्या बघा. दोन्हीचा भाव आता आपल्याला कळलं असा सांगतो. पहिला खंडेराया तुझं करी ते न बसू आणि दुसरी दोनदा तीनदा ह्याला सांगून कळ ना म्हणल्यास मरू दे की. ती स्पीड होती. हे आपल्यात कळतंय महाराज. हे मजा असते ह्याच्यात. परवा दिवशी मी काकड्यातल्या एकानं प्रमाण म्हणलो मी एकटाच हसू लागलो. आजा मिला पंजा मिला बाप मसना गेला देखत देखत नात पंत तोही तैसा झाला देखत देखत नात पंत तोही तैसा झाला उठा उठा जागा. मला लय आवडलं ते. मी म्हणलो काय ठेवण म्हणलं. ते म्हणलं आपला कार्यक्रमच तसा आहे. मला कस काय अभंग काय आजा आणि गाणं काय उडजा. इकडं कावळा उडला तिकडं आजोबा उडला. हे समीकरण जुळलं पाहिजे.
भल्या भल्या जमत नाही. परवा दिवशी मी एक वेगळा अभंग घेतला होता, अवघड अभंग होता, पाठ नव्हता. बऱ्याच त्या गायकाला पाठच नव्हता. मी म्हणलं महाराज पहिल्या चरणात म्हणतात. त्याच्यासमोर मोबाईल बिल नव्हता आणि शब्दही पाठ नव्हते. त्याने ठेवण काढली, आ हो आणि तवर मोबाईल काढला, वाचलं ना आलं समोर. आणि ही मॅनेजमेंट फक्त वारकऱ्याकडे महाराज, भल्या भल्याकडे नाही. मी नेहमी सांगत असतो, माझं सगळ्यात जास्त प्रेम कलाकारांवर आहे, वारकरी कलाकारांवर विशेष. हे सोपं आहे गायन करणं. जगातली सगळ्यात अवघड कला आहे गायन करणं. माझा मित्र बाथरूम मध्ये गात होता तर बायकोनं किचन मधून पळी फेकून आणली त्याला. हे गाणं काय सोपं आहे का? तुम्हाला काय जोक वाटतो का हे गाणं? फक्त ते कळलं पाहिजे एवढं गणित आहे. ते कळत नाही ना कधी कधी. आणि ते मग ज्याला कळत नाही ना त्याच करते. अरे एवढं तोंड वाकडं करू नको, पॅरालिसिस होईल. बोलते उगाच आपलं वाकडे तोंड करायचे. ते परवा मुंबईला गेलो मी. मुंबईमध्ये कार्यक्रम होता दादा. ते इंडिगोच्या फ्लाईट कॅन्सल तेव्हा तिकडंच अडकलो तुम्ही. आणि ते कार्यक्रमाला गेलो मी आणि ते का कीर्तन रंगलं असंच. कलाकार चांगले होते. आणि माझं असं मी म्हणतो वाह क्या बात है, वाह वाह क्या बात है, वाह क्या बात है. खालून एक जण म्हणला अरे बात क्या है. हे बी ज्याला नाही कळलं ते पुढच्या वर्षी तारीख घ्या, मोकळं करून सांगतो. ते म्हणलं अरे बात क्या है. लई ताकद लागते बाबा. इथं गायला काय साधी गोष्ट आहे का? अशा वातावरणात एवढ्या थंडीचं गावं तर वारकरी ना गावं. इथं सुगम गायनाचा कार्यक्रम का देर मोह मोह के आपला मोह आवरू. आणि हे जर लई लांबलं ना धीर राम खालून लोक हे जरा मोकळं बोललं तर जमते ना श्रीकांत महाराज. एवढं दणक्यात वाजवायलेत, एवढे तालात पोरं नाचायलेत, एवढं सप्तकात जाऊन दादा गायलेत, तरी माझ्या समोर बसलेल्या 9 लोकांनी जांभळ्या दिल्यात. उठवू का? हो म्हणा फक्त तुम्ही. उठवू का? फक्त हो म्हणा. त्याचा सत्कारच करू आपण. एकानं तर मला रामकृष्ण हरिला. अरे घरी जा ना दलिंद्रा, इथं कायला बसला? कसं कीर्तन करायचं सांगा बरं तुम्ही. कीर्तन कसं करायचं दादा? खरी गोष्ट, हे विनोद नाही, खरी गोष्ट बोलतो मी. नेमकं गायक असा मोसम मध्ये यावा खालून करे कृष्ण हरी. अरे म्हणून कीर्तन करणं लय अवघड गोष्ट आहे बाबा. ही काय साधी गोष्ट आहे का? आणि असं वातावरण बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी. असं आता आपल्या सत्यात काकडा आहे का? हां काकड्या लोक आहेत का? किती? 4 आणि 5 9. हां सांगा ना मोकळं. एवढं काय ताण घ्यायले? किती आहेत बाबा? 9 10. बरं जाऊ द्या. तुमची इच्छा आहे का काकड्याला एवढेच लोक यावे? तुमची इच्छा नाही मग बोलू कायला मी आता? इच्छाच नाही म्हणल्या. मी एका गावात मला तुमची इच्छा आहे का? तर मला इच्छा आहे पण मलाच यावं लागेल. मी हो म्हणलं तर मलाच यावं लागेल म्हणलं. आता कसं करा? ह्या पा मी एक वसाई माणूस. आपल्याकडे असे मंत्र आहेत काही, ते असे मारले की जादूच होती. आणि जादू नाही झाली तर आपण कंबरच बांधणार नाही. करू का? तुमची इच्छा आहे का श्रीकांत भाऊ एवढे लोक काकड्याला यावे? हाय का इच्छा? पहाटाची पंगत ठेवा एक. कमिटी आहे का? पहाटाची पंगत ठेवा. लोक जर नाही आले तर आपलं नाव बदला तुम्ही. पहाट मध्यरात्री ठेवा. नाही आले तर नाव बदला आपलं. विठाला 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 विठाला. जनाबाईनं जाऊन देवासमोर उभं राहावं आणि खंडेराया शब्द वापरला. ऐका बरं का, खंडेराया म्हणजे भगवान भोलेनाथाचा शिव अवतार. ते वेगळं सांगायची गरज नाही. जेव्हा 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 या पृथ्वी तलावर या भूलोकामध्ये मनी आणि मल्ल नावाच्या राक्षसांनी थैमान घातला, देवानं दिलेलं वरदान, पण ते वरदान त्यांनी शापामध्ये आणलं. ऐका बरं का, देव वरदान देतो, देव वरदान देतो, पण ते दिलेलं वरदान ज्याला चांगलं करता आलं ना त्याच्या आयुष्याचं सोनं होतं. आणि त्याचा गैरवापर केला की त्याच्या इतकी माती दुसरी कोणाचीच होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. देवानंच दिलेलं वर मनी आणि मल्लांनी राज्य करण्यासाठी वापरावं. आणि त्या मनी आणि मल्लाचा वध करण्यासाठी, अंत करण्यासाठी भगवान भोलेनाथाचा शिव अवतार म्हणजे खंडेरायाचा
खंडेरायाचा अवतार. खंडेरायाचा अवतार म्हणजे शिव अवतार. आणि पांडुरंगाच्या समोर उभा राहून जनाबाई खंडेराया म्हणते. का म्हणते? त्याचं कारण असं आहे, खंडेराया आणि भगवान पांडुरंग परमात्मा काही वेगळा नाही. आम्हा वारकऱ्यांना जर विचारलं तर वारकऱ्याचं वैशिष्ट्य असं असतं, आई वारकऱ्याचं वैशिष्ट्य असं असतं, वारकरी सगळ्या देवांवर श्रद्धा ठेवतो पण विठ्ठलाला प्रमाण मानतो. वारीमध्ये सुद्धा वारी हो वारी देई कागा मल्हारी, बोदेबाबाने ठेवून बसवली ती आम्हाला. त्रिपुरारी हरी त्रिपुरारी हरी तुझे वारीचा मी भिकारी. वारी हो वारी देई कागा मल्हारी. आणि परवा दिवशी अहम वाग्या सोहम वाग्या ऐकलाय तुम्ही का? कालच हां ऐकलाय. आणि मी ती म्हणत नाही, बजेट जास्त आहे त्याच्यामुळे म्हणत नाही आपण ती. विठाला विठाला जनाबाईनं म्हणावं, ए खंडेराया तुझं करी ते नवसू. नवस करते तुला, मागणं मागते तुला. काय मागणं आहे? मरू दे रे दे रे. ए मरू दे र कोण? सासू खंडेराया. मगाच्या विषयावर या, जनाबाईचं लग्नच झालं नाही तर जणीकडं सासू आली कुठून? लग्न हो नाही हो, ब्रह्मचारी असो, संन्यासी असो, संसारी असो, कुणी असो, जन्माला आलेल्या माणसापाशी एक सासू जन्मापासूनच आहे. ती सासू म्हणजे भौतिक जीवनातली, संसारातली नवऱ्याची बायको, बायकोची आई हे नाही, तर सासू म्हणजे कोण? तर मनामधली कल्पना ही सगळ्यात मोठी सासू आहे. आणि जनाबाईनं देवाकडे मागत असताना भौतिक जीवनातली सासू नाही, कल्पने नावाची सासू मरावी. का? कल्पनेची सासू हे कल्पनेची सासू माझ्यामुळं तुमचा खेळ खंडोबा नको. मी सुरातून गेलो, माझ्यामुळं तुम्ही गेले. उगं घोटाळा व्हायचा, उद्या पाकिट देणार आहेत, उगं तिथं परिणाम व्हायचा. कल्पनेची सासू आणि तिचा बहुतची जाचू. ही कल्पना नावाची सासू देवाच्या जवळ जाण्यासाठी लई जाच देईल, लई जाच करायली, लई जाच. कल्पना, कल्पना म्हणजे नावाची कल्पना नाही, गोळ व्हायचा. एका गावात म्हणलं कल्पना नावाची सासू, एक कल्पनाबाई उठून निघाली. ती का मला सासू म्हणलाय? अगं तुला नाही ग, तू नावाची कल्पना आहे. पण आयुष्यामध्ये देवाच्या जवळ जाण्यासाठी जी सगळ्यात मोठी छळणारी सासू आहे ना, तिचं नाव आहे कल्पना. आणि म्हणून नामदेवराय सुद्धा म्हणले, कल्पनेची बाधा हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. आणि नुसती कल्पना नाही, त्याच्या पुढचं लय महत्वाचं आहे. अहंकाराचा न लागो माझ्या विष्णुदासा भाविका. ही कल्पना नकोच. कल्पनेमध्ये विचार बघा तुम्ही, असंच आहे. देवाच्या जवळ गेलो की नको त्या कल्पना, नको त्या गोष्टीमध्ये अडकून पडत. लय आता विस्तार करत बसणे बाबा, हे विचार चक्रत तसे. माणसाच्या डोक्यात कधी काय विचार येईल ह्याचा काय मिळ. आता तुमच्या सगळ्याच्या डोक्यात एवढाच विचार चालू आहे, 10:15 होत आले, ह्याचं संपत आहे कधी मला कळत नाही. विचार तसाच नाही ना. फक्त विचार चांगले करा, विचार. आणि आपलं जे जिंदगी बरबाद झाली ना, ते चांगले विचार नाहीत म्हणून आपले विचारच बंगरी. 2 जण रेल्वेने निघाले. दोघं जण रेल्वेने निघाले. उन्हाळ्याचे दिवस होते. संभाजीनगरहून बसले, मुंबईला निघाले. आणि त्या दौलताबादच्या पुढं गाडी गेली की एक पाणी बॉटलवाला आला. पाणी खार म्हणे वडाणे फुणाणे पाणी. ए पाणी जमलं ना. म्हणजे यदा कदाची जर तिसरी लाट आली हे बंद झालं तर मधला धंदा असा म्हणून प्रॅक्टिस सुरू होईल. ए पाणी. मग ते मला ए पाणी बॉटल दे. मग त्याने पाणी बॉटल, अरे जरा थंड दे. ते मला 2 मिनटं थांबा. चिल्ड आण जरा. ते मला 2 मिनटं थांबा. ते असं फ्रीजरकडे गेलं. फ्रीजरमधून 80 बॉटल आणली. 80 बॉटल इतकी थंड की नुसता बर्फच, नुसता बर्फ महाराज. त्यानं ती बॉटल दिली. 20 रुपये घेतले. ते बॉटलवाला निघून गेलं. आणि ज्यानं बॉटल घेतली का नाही ते एकटक बॉटलकडे बघू लागला असं एकटक. त्याच्या बाजूचं मला, अरे एवढा काय विचार करायलास, 20च दिले की. ते मला मी 40 दिले असते र. पण मी मगापासून विचार करायलोय, बाटलीचं तोंड एवढूस आहे तर एवढा मोठा बर्फमध्ये गेला कस काय. हे तुम्ही कुठंच ऐकलेलं नसणार महाराज, हे आपलंय.
हे दुसऱ्याच्या टिपणाचा इशेच नाही इकडं, हे आपलं मटेरियल आहे. ते म्हणला अरे मी विचार करायला, ते बाजूचा झाला ना गरम, ते म्हणला काही विचार करत जाऊ नको नालाय का, काही आपलं बोलायचं देवानं तोंड दिले म्हणून जरा माणसानं विचार कॉमन सेन्स वापरत जा. ते म्हणला का नाही रे मला प्रश्नच पडलाय आता. अरे बस म्हणला उगा येड्याने बोलत जाऊ नको. तुला माहिती का? मग मला नाही तर कोणाला माहिती म्हणला. कसं काय? अरे काय नाही म्हणला, त्याच्या मशनी असतात, आधी बर्फ टाकते तर मग बुजबशवीत. आता ह्या दोघांनं बी विचार केला, काय किंमत आहे का महाराज काय. आणि नको त्याच ह्या विश्वामध्ये आपण अडकलो, आणि हे नको ते विचार देवाच्या जवळ आपल्या कोणाचं भले झालं रे म्हणजे भले. आता हे माझे भाऊ आहेत सगळे, हे लेकर आहेत. कोणाच्या संस्थेतले महाराज? आपण दत्ता महाराजाचे संस्था. हे लेकर असे तिकडून निघाले ना, काही जण म्हणजे निघाले वा बगळे, निघाले वा बगळे. काही काही लोक जन्मजातच दलिंदर आहेत महाराज. हो माझा स्वभावच जरी मोकळा आहे. काही काही लोक जय हरी घालते, ऊस जास्त झाला कापूस जास्त झाला, जय हरी होय महाराज, अय महाराज, अरे जय हरी म्हणलं. अरे नको म्हणू, आम्ही काय तुला अर्ज केला आहे का तुला जय हरी म्हणलंय? तुमचं बरं खाऊन पिऊन दक्षिणा, बस ना गाडीत. गाडीत बस, एवढं उंच गाऊन दाखव, बोटं फोडून दाखव, मग कळतं. साधी गोष्ट नाही महाराज. असो, आपले विचारच या पद्धतीचे झालेत. म्हणून या नको त्या विचार चक्रामध्ये अडकून पडण्या, चिंता आपल्याला छळायली बाबा. चिंता 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 करता 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 ह्याची चिता रचली. चिंता आणि चिता या दोन शब्दामध्ये फक्त एका टिंबाचा फरक आहे, अनुस्वाराचा फरक आहे. आणि जोपर्यंत अनुस्वाराचा ची आपल्या आयुष्यात आहे ना, तोपर्यंत आपली चिता रोजचीच आहे, लक्षात ठेवा. हां, चिंता करत 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 चिता रचली, आणि ह्याला चितेवर रचल्यास रडणारे म्हणले एकदा तरी माझा विचार करायला पाहिजे होता. तुझा विचार करू करूच इथवर आलंय ती. हे रडणारे तर कोणी असे डेंजर असतात. एकदा बोल, तुला एकदा बोलाय उठल होय ती, बरं ते उठल, तू थांबशील का? लय रडणाऱ्याचा माझा डोंगर जळाला. गा डोंगर जळाला, कायचा डोंगर जळाला? तुझ्यामुळं तो आयुष्यभर जळाला, त्याचं पाय ना. हो महाराज, चला जाऊ द्या, चला पुढं. म्हणून ही कल्पना नावाची सासू, देवा तुला नवास करते की कल्पना नावाची सासू आहे ना, ही मरू दे, कारण ही कल्पना नावाची सासू मला तुझ्यापासून दूर करते. बर बर बर. आणि सासू मेली की पुढं काय होणार आहे? सासू मेला बरी कुठला जरा, सासू मेला बरी कुठला जरा, हे सासू मेला बरी कुठला जरा, सासू मेला बरी कुठला जरा, सासू सासरा खंडराया मरुदर साजरा, खंडराया खंडराया खंडराया, सासू मेला तुटला आतरा, सासू मेला तुटला आतरा, हे मरुदर सासरा खंडराया खंडराया, सासू मेला तुटला आतरा, सासू मेला तुटला तुटला तुटला. वा वा वा, वाजवा वाजवा वाजवा, टाळ्या वाजवल्या पाहिजे. हे पा, चांगली चाल म्हणली, चांगला बोल वाजवला की मनातून टाळ्या वाजवायच्या. कारण तुमची टाळ्याची दाद ही कलाकाराची जायदाद असते, जायदाद, आणि ती जायदाद पोहोचली पाहिजे. वाजवा. हां, जमलं. सासू मेल्यावरी तुटेल आसरा, मरू दे रे सासरा खंडेराया. वेळ कमी, धावत्या वेगात बोलू. सासरा मरू दे म्हणली, सासरा. मग मी बार काही न बघितलं, खरंच आई खरं का, घरामध्ये आता मुलींच्या काही अटीलही बदलल्यात. हो, 25 एकर ऊस असावा, मायबापाला तो एकटाच असावा, ऊस 25 एकर असावा, मायबापाला तो एकटाच असावा, आणि घरामध्ये त्याच्याशिवाय माझ्याशिवाय दुसऱ्याचा चेहराच न दिसावा. मायबाप नको, हे नको ते. बंधनामध्ये राहायला आवडत नाही लोकांना, बंधनामध्ये.
पण जाऊ द्या. बरं आता खरंच सासुरवास आहे का? तुम्ही ह्या गावच्या नाहीत का? हाय का नाही? हाय म्हणाव तरी पंचायत, नाही म्हणाव तरी पंचायत. बरं आता सासुरवास आहे का सुनवास आहे? वा 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 वा. ज्यांनी मला उत्तर दिलं त्यांच्या चरणावर मी दंडवत. बऱ्याच जणांनी उत्तर दिलं पण असं खाली मान घालून. नेमकं तेच बघावं कुणीतरी. बोललोय अवघड आहे. काळ बदलत चाललाय महाराज. बरं ते अगोदर ती पद्धतच होती बरं का. जब तक मैं उसके आंखों से न निकालू आंसू तब तक मैं नहीं हूं सासू. काही काही डांगऱ्या बिले डेंजर हो. आता माझं तोंड नाही बराबर. इमानदारनं सांगतो महाराज, काही काही म्हाताऱ्यात लई अशा विचित्र भावनेनं जगायला. एक म्हातारी मला भेटली, रडायला लागली. म्हणलं काय झालं बाबा? म्हणलं काय झालंय? 2च लेकरं होते बाबा. म्हणलं मग? एक पोरगी होती एक पोरगं होतं. मग पुरीचं झालं बाबा लग्न, देवाच्या कृपेनं तिचं लई चांगलं झालं. घर सुद्धा नंबर 1 भेटलं बाबा. जावा इथं देव माणूस भेटला. माझ्या पुरीचा एक शब्द सुद्धा मोडत नाही. पुरीला एका शब्दानं दुःख होत नाही. म्हणलं वा कल्याण झालं. आणि पोरगच फक्त बैल झालाय बायकोचा. सगळं तिचंच ऐकायलाय. आता हे ज्याला कळलं त्याला कळलं. किंवा दादाला हसला गड्या. म्हणजे जावायानं लिकीला चांगलं केलं की जावाई नंबर 1 माणूस, देव माणूस. आणि हेनं थोडं तिचं ऐकलं, बैल झालं. ताटा खाल्लं मांजर. हे शब्द तर कुठून आणतात घेवा. ताटा खाल्लं मांजर. मी माझ्या जिंदगीत ताटा खाली मांजर बघितलं नाही अजून. हे शब्द प्रयोग कुठून आलाय? बायकोचा बैल. खोट आहे का हे? होय अय अनुभवी सांगा ना तुम्ही असं काय बघायले? माझं झालंय र. ते अवघडच कार्यक्रम आहे महाराज. ह्या बायांना बोलायचं काही विषयच नसतो. सगळ्या बायकाचा नवऱ्याच्या मागे एकच तुंतुना. मी होते म्हणून नांदली. अरे मी होते म्हणून नांदली. सगळे असं म्हणतात, नांदत्यात कोण? बरं अगोदरचे गडी ह्याला उत्तर द्यायचे, तू ह्यासारख्या 56 केल्या असत्या. आता नाही देऊ शकत. आता म्हणूच शकत नाही. कारण काही 56चे झाले तरी त्यांचं झालं नाही. ते परमनंट मुंजे आहेत गावचे, परमनंट. हो आता इकडे या माझ्याकडे. आता लय भारी वाटते असलं बोललो की. मग काय कल्पना बिल्पनाचा हे बरं आहे वा. बायकोवर जोक केला ना बाबा, ज्येष्ठ मंडळी सगळे ऐका. बायकोवर जोक केला, बायकोवर विनोद केला की लोक लय हसतात. पण ज्यांना बायकोच भेटना त्यांचा किती मोठा जोक आहे. विठाला सासरा मारू दे असं जनाबाईनं म्हणावं जिचं लग्नच झालं नाही तिनं. मग हा सासरा कोण आहे? तर हा सासरा म्हणजे मोह आहे. मोह नावाचा सासरा. आम्ही या मोह नावाच्या सासऱ्यामध्ये इतका अडकलोत की आम्ही देवाच्या जवळ चाललोत पण देवाच्या जवळ जात नाहीत. नीट ऐका वाक्य. आम्ही देवाच्या जवळ चाललो पण देवाच्या जवळ जात. काही लोक चलत मारुतीच्या पाया पडतात का नाही? गावातले काही मोटरसायकल निघाले ना, गाड्या बिले भांगार निघाल्या. परवा दिवशी आमच्या पेट्रोल पंपवर गाडी आली ती दादा. मग ती गाडी आली मी कॅबिन मधून बाहेर आलो. अरे म्हणलं फवारा कस काय पंपावर आला गाड्या? ती बी चालू. आणि माझ्या एका मित्रानंच तसली गाडी घेतली, सायलेन्सर बदलून आणलं. अगोदर लोक सायलेन्सर खराब झाले की गॅरेजला जायचे. आता सायलेन्सर खराब व्हावं म्हणून जाते. आणि माझ्या एका मित्रानं असं डेंजर सायलेन्सरचं गाडी घेतली. त्याला म्हणलं एवढी गाडी कसं काय? वाघ आला हे फाट्यावर जरी आलं तरी गावात कळलं पाहिजे. अरे म्हणलं वाघा गावाला कळतंय तू आलंय म्हणून, पण गाव चर्चा काय करते ती एकदा बघ. ते मला काय करते काय नाही म्हणलं. तू गाडी माझ्याकडे देईन, तू उभा राहा गावात. त्यानं गाडी माझ्याकडे दिली ते गावात उभं राहिलं. मी एक्सिलेटर एवढं वाढवलं, भुई 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 भुई. सगळ्या म्हाताऱ्या म्हणत होत्या त्या साडेसाती आले लेकरं घरात घ्या.
घरात घ्या लेकरं, उडवून जाईल एखाद्याला. हाय का नाही उगा फुकटचा शराब. चला आता काय काळ बदललाय, गलती का नाम फॅशन, सगळ्या गोष्टी बदलत चालल्या. विठाला विठाला फॅशनेबल व्हा भावांनो, माझ्या मित्रपरिवारासाठी सांगतो, फॅशनेबल व्हा, पण संस्कृतीला सोडून फॅशनेबल होऊ नका. कपाळावर गंध लावण्याची सवय राहू द्या. मंदिरात येऊन देवाचा नमस्कार, काय 2 मिनटं गाडी उभी कर ना, 2 मिनटं गाडी उभी कर, पाया पड, मग गाडीवर जा. त्या 2 मिनटामध्ये तिकडलं टिप्पर तुझ्यापासून पास होईल. इथं गडबड केलीस तर मग टिप्पर पास होईल. आणि असे बरेच गावात टिपरेश आहेत की त्यांना मिळत लागना जरा व्यवस्थित. काही पोरं गाडीवर फॅशन म्हणून महापुरुषांचे फोटो लावतात बाबा. माझं ऑब्झर्वेशन आहे. शिवाजी महाराजांचा फोटो, अहिल्यादेवींचा फोटो, बाबासाहेबांचा फोटो, भगतसिंगांचा फोटो, संभाजीराजांचा लावतात ना समोर. ते काय म्हणते ते मरगड का काय म्हणते ते समोरचं खोपडी. ये खोपड़ी किसकी है भैया? संभाल के रखना वरना आपकी खोपड़ी फोड़ सकता है. ये खोपड़ी म्हणलं ते खोपड़ी. माळकरी आहे का माहिती? माळकरी नाही म्हणून खोपडी सुचायली तुला. लवकरात लवकर त्याच्या बापानं त्यानं माळ घातली पाहिजे, तेव्हा खोपडी डोक्यातून जाईल. नाहीतर खोपडी फुटेपर्यंत डोक्यात खोपडी खोपडी खोपडीच. असो ते जे असतं ना खोपडी, त्याच्यावर पोरं महाराजांचा फोटो लावतात बाबा. झाला आता इकडे बघा, महाराजांचा फोटो लावतात का नाही? जगदंब राजे, मराठा शासन, छत्रपती शासन, 2 ढाली 1 तलवार. राजे पुन्हा जन्माला या. कशाला? एकदा जन्माला आले त्याचेच उपकार फेडणं झालं नाही. आणि राजे जर पुन्हा जन्माला आले तर पहिला टकमक टोकाचा अधिकारी तू. गाडीवर महाराजाचा फोटो लावायचा आणि गाडी फास्ट स्पीडनं पळवायची. एखाद्या बियर बार समोर एखाद्या फालतू ठिकाणी उभी करायची आणि गाडीवर फोटो कोणाचा? छाती ठोकपणे सांगतो, ज्याला महाराजाचा फोटो आपल्या गाडीवर लावायचा आहे ना, त्यानं आज शपथ घ्या ती गाडी फालतू ठिकाणी उभी राहिली नाही पाहिजे. राजाचा अपमान करायचा नाही. एका गावात मी असं बोललो, एक जण म्हणला गाडी मही हप्ते मी फेडालोय, पेट्रोल मी टाकालोय, तुला काय करायचं? म्हणलं मला काही करायचं नाही, पण तुला जर गाडी फालतू ठिकाणी उभी करायची असेल तर एकच काम कर, माझ्या राजाचा फोटो काढ, तो ह्या आजाचा टाक आणि अख्ख्या जिल्ह्याला कळू दे तू हा आजा काय गुन्हाचा आहे ते. पण महाराजाचा अपमान करू, खरं आहे का खोटं आहे? शिवाजी महाराज हा फॅशनचा विषय होऊ शकत नाही दादा. दाढी वाढायची, नाव्याकडे जायचं, दाब 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 दाब, नरड दाब त्याचा. आता किती दाबतो? कानात भंगार बाळी घालायची, कानामध्ये असं मस्तपैकी ते टिकली लावायची. ती चंद्रकोर, एकाला चित्रकोरला चंद्रकोर लावायला भेटली नाही, त्याने शिक्का आणला, त्याचा शिक्का बी तुटला, त्याने बायकोची टिकलीच लावली. कोणाला समजायला म्हणला टिकली का गंधई? बसला बुलेटवर, फाट 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 फाट, आणि बुलेट गेली फालतू ठिकाणी. त्याला लोक म्हणतात काय राजे? अशा दलिंदराला राजे म्हणता तुम्ही? राजे एकच शिवाजी राजे, नंतर कोण नाही. आणि लिहून घ्या, छत्रपती शिवराय इज नॉट अ फॅशन. हा, छत्रपती शिवराय इज नॉट अ फॅशन, छत्रपती शिवराय इज द पॅशन. हा विचार ज्या दिवशी महाराष्ट्रात कळेल, पण ती खावी भक्ती झाली. आलो 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 गोड आलो, भगवा वादळ आलं. गेलतो कुठं? गेलतो कुठं? 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी रायगडावर भगवा झेंडा फडकवला, त्या दिवशीपासून महाराष्ट्रात भगवं वादळ आहे. येणार आणि जाणार ते काय आसमानी सुलतानी वादळ आहेत काय? आसमानी सुलतान वादळ आहेत? हां, काही गोष्टी प्रॅक्टिकली ऐकायच्या. असो, आपण या सगळ्या मोहात अडकलोय. जनाबाईनं सासरा मरावा असं सांगितलं. तो सासरा कोणता? मोह नावाचा सासरा. आणि मोह नावाचा सासरा मेला रे मेला की जीवनामध्ये एकच गोष्ट शिल्लक राहते, ती म्हणजे आनंद. सासरा मरिता होईल आनंद, मरू दे खंडेराया, मरू दे आनंद. हे
सासरा मरिता किंवा मेल्यावरी होईल आनंद. माझ्याकडे बघाय झाला आता आपलं. सासरा मेल्यास काय होईल? इटाळ पडल. काय होईल? आनंद होईल. मोह गेला की आनंद आहे. आणि आपण जीवनामध्ये दुःखी कशामुळे? मनात मोह आहे म्हणून. आणि मोह कोणता आहे माहिती का? माणसं स्वतःच्या दुःखामुळे दुःखी नाहीत, दुसऱ्याच्या आनंदामुळे दुःखी. नाही का कळलं? मला तारखा नाहीत हे माझं दुखणं नाही, माझ्यापेक्षा त्याची डायरी फुले. माझ्याकडं गाडी नाही हे दुःख नाही, शेजारच्याकडं दुसरी आली पार्किंग मध्ये, हे दुःख आहे. मोटरसायकल, आता कीर्तनामध्ये काही लोक चालत आलेत, बरोबर आहे का नाही? काही लोक सायकलवर, काही लोक मोटरसायकलवर, काही लोक स्विफ्टमध्ये, काही लोक क्रेटामध्ये, काही अल्कझारमध्ये, काही ऑरामध्ये, काही स्कॉर्पिओमध्ये, काही इनोवामध्ये, काही फॉर्च्युनरमध्ये. आता ज्याचं त्याचं प्रारब्ध तसं आले ना ते. काही इंडिओरमध्ये, जस त्याच्या हिशोबाने नाही ते. पण ते चलत जाणारा माणूस गप जात नाही. भलतं गार लागायला, चलू वाटना, सायकलवाल्याची मजा आहे वा. बरं ते सायकलवाला पायी चालणाऱ्याकडे बघत नाही, ते लगेच मोटर, ह्याला काय ताण नाही, पॅन्डल मारायचं काही नाही, निसती मूठ. बरं ते मोटरसायकल त्याच्याकडे, ते शिफ्टवाल्याकडे बघते, अरे बा ह्याला गार लागना, थंडी नाही, गरम एशी वाढवली की गार पळून जाते, ह्याची मजा आहे. स्विफ्टवाला त्याच्यात खुश नाही. अरे स्विफ्टवाल्या तुझी मजा आहे ना, 22 सावरेचे. पण त्याला त्याचं घेणं देणं नाही. ते कोणाकडे बघते? क्रेटावाल्याकडं. क्रेटावाला म्हणतंय 2 जास्त गेले असते पण 7 सीटर अल्कझार आली असते. अल्कझारवाला ग बसत नाही, ते ह्यांच्या औराकडे बघतोय. CNG आहे राव, 34चा मेळ आहे. आपला निर्णय चुकला काय? म्हणजे प्रत्येक जण पुढच्या गोष्टीकडे पाहत चाललाय म्हणून दुःखी आहे महाराज, खरं सांगतो. आणि ज्या दिवशी माणूस या मोहातून बाहेर पडेल ना, त्या दिवशी माणसा इतका आनंदी प्राणी जगाच्या पाठीवर कोणीच नसेल, जगाच्या पाठी. म्हणून मोह नावाचा सासरा गेला, सासरा मरिता होईल आनंद. आता महत्वाची गोष्ट आहे, मरू दे रे ननंद. ही ननंद नावाचा प्राणी लई डेंजर. हे ह्याच्या सासरमध्ये नीट राहत नाही, पण इथं येऊन भाऊजाईला शहाणपणा शिकवते. आमच्या गावाकडल्या, इकडल्या नाही, इकडल्या सगळ्या नंबर 1 नंदा आहेत. नंबर एक विशेष नाही. बरं आता ननंदाला यायल्यात तरी कुठं हो? अगोदर दिवाळी 15-15 दिवसाची होती. अजय होती का नाही 15-15 दिवसाची दिवाळी? आता दिवाळी 15 दिवसाची नाही. लक्ष्मी पूजन झाल्याशिवाय आम्ही आमच्या लक्ष्मीला पाठवणार नाही. अरे तू या घरात लक्ष्मीच नाही तर पूजतो काय? लक्ष्मीला पूजून लक्ष्मी प्रसन्न होत नसते. जर अगोदर 15-15 दिवसाची दिवाळी होती. बरं महिला मंडळ याच्या दिवाळीचा आनंद घ्यायच्या, सुखाच्या गोष्टी सांगायच्या, यायच्या का नाही? असं निघाल्या की हा कजरा जो मान हा दादा तुझी गाडी घुंगराची, गाडी घुंगराची दादा, गाडी घुंगराची, गाडी घुंगराची दादा, गाडी घुंगरा. भावाच्या येती बहिणी, भावाच्या येती बहिणी, कुणी भाऊ बिजेसाठी, मग इष्ट मैत्रिणीच्या होतात भेटी गाठी, होतात भेटी गाठी. जीती जिला तिला सांगते, जीती जिला तिला सांगते, कथा पुल्याच संसारात. गाडी घुंगराची दादा, गाडी घुंगराची, गाडी घुंगराची दादा. असंच होतं ना, घुंगराच्या गाडीत आधी नंदा यायच्या. गाडीमध्ये माय माऊली कशी बसली याच्याहून कळायचं गाडी सासरला चालली का माहेरला चालली. माय माऊली बैलगाडीमध्ये बसलेली जर तिचं बैलाकडे तोंड असेल ना, बैलाकडं, तर ओळखायचं ही गाडी माहेरला चालली. कारण ती बैलाकडे तोंड करून बसायची, असं बघायची आमच्या मंदिराचा कळस दिसायला, हे आमचा भादाडा आंबा आला, हे काय आमची ही खार आली, हे काय आमचं हे वळण आलं, हे काय आमचं शिवार आलं, हे काय आमच्या गावची येस आली, हे काय आमची पहिली गल्ली, हे काय आमचा वाडा, हे काय माझ्या बापाचं दार, हे काय माझ्या बापाचा जोडा आहे दारात. आणि माय माऊली लगेच उतरायची आणि घरात यायची. आणि तीच माय माऊली जर बैलाकडं पाठ करून बसली ना, समजायचं ही गाडी सासरला चालली. कारण ती डोळ्यानं पाहायची, माझा उंबरा सुटायला आहे, आमची गल्ली सुटायली, आमचा वाडा सुटायला आहे, माझं माहेर, कळस, हे सगळं असं डोळ्यानं पाहायची, डोळा पुसायची, मग जायची. आता तोंड पुढं बी नाही, मागं बी नाही, तोंड आहे तिसरीकडं, गाडी चालली कुठं याचाच मेळ नाही. वस्तुस्थिती आहे महाराजी. आणि त्यांच्या गप्पा असायच्या, असं कसं असं कसं. आणि अगोदरच्या स्त्रिया खरं बोलायच्या, सासू वाईट तर वाईटच सांगायची,
नवरा वाईट तो वाईटच, आता निस्ती भुशारीपणा आमचे हे ना मला लई सुखात ठेवलं यांनी. गप बेनटेक्स घेऊन आली डोरलं, तू काय सांगायली? सगळा 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 फुकट उगं खोटा खोटा आनंद सुरू आहे. ननंद नावाची, बरं ननंदचा अधिकार होता ना तेवढा. मला लहानपणी एक कविता होती दादा, छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो, होती ना बाबा. आता कविता बदलली, नीट ऐका. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो, मोठाले झाल्यास दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात जाऊ. दुय्यम निबंधकाचं कार्यालय कशासाठी असते त्याला कळलं. दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात जाऊन एकमेकाच्या स्वखुशीनं सह्या देऊ. हक्क सोड प्रमाणपत्रावर सही दिली तर आपण लाडाचे बहीण भाऊ, नाही तर बापाच्या जमिनीसाठी मी तुला खाऊन तू मला खाऊ. राहिलं नातं? राहिलं का नातं? बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणा. अरे जुन्या काळात या म्हाताऱ्यांना विचारा ज्यांच्या डोक्यावर पदर आहे, त्या म्हाताऱ्यांनी माहेरला जाताना लपून ठेवलेली साडी स्वतःच्या पिशवीत टाकून नेली आणि भाऊबीजीच्या दिवशी भावाला गपचूप नेऊन दिली आणि सांगितलं, हीच साडी माझ्या ताटात टाक, माझ्यासाठी नवी साडी आणू नको, तुझा सध्या वाईट काळ चालू आहे, मला तुझा चांगला काळ आल्याच्या नंतर चांगली भरभरी साडी घेऊन दे, आत्ता खर्च करू नको. वर्षभर त्या मायमाऊलीनं पैसे साठवले आणि माहेरला आल्याच्या नंतर भावाकडे दिले आणि सांगितले, 500 रुपये माझ्या ताटात टाक, बाकीचे तुला ठेव, थोरली आली की तिला दे. हे बहिणीचं प्रेम होतं. आई खोटं आहे का हे? आता राहिलंय का? सगळा भाव बदलत चाललाय. आणि मायबाप खरं सांगू का, मी कवितेच्या क्षेत्रात काम करणारा माणूस आहे म्हणून सांगत असतो. इंद्रजित भालेरावांनी लिहिलं दादा, माईचा सोडून जन भलतीचाच धरला पदर, अशाची कवितेनं कधीच केली नाही कदर. ज्याला सख्या बहिणीचा मुराळी होता आलं नाही, त्याच्यासाठी कवितेला गोड गुराळ गाता आलं नाही. पोटची पोरगी नांदायला जाताना ज्याच्या डोळ्यातून आसू ढळत नाही, अशाच्या तर मरणदारी सुद्धा कविता कधीच वळत नाही. आणि अशाच लोकांपासून कायम कवितेला भीती होती. म्हणून 700 वर्ष कविता जात्याभोवती जिती होती, जात्याभोवती जिती होती. आणि ती जात्याभोवती जिथं ठेवण्याचं काम जनाईच्या ओव्यांनी केलं. म्हणून जनाबाई माता श्रेष्ठ. आणि त्या जनाईनं म्हणावं, मरू दे रे ननंद. आता ही ननंद कोण आहे विस्तार न करता सांगायचं झालं तर वासना नावाची ननंद आहे. आणि ही वासना आहे कशी? वासना वढाळ गाय गड्यार, वासना वढाळ गाय, हे वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यार, हे वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय. त्याचा हाणून पाडावा बा, हाणून पाडावा बा, त्याचा हाणून पाडावा बा. हाणून पाडावा बा. वासना वढाळ, वासना 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 वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, हे वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो. येडका मदन मदन तो केवळ पंचानन, येडका मदन मदन केवळ पंचानन रे, मदन मदन तो केवळ पंचानन, येडका मदन मदन तो केवळ पंचानन, तो केवळ पंचानन, तो केवळ पंचानन, केवळ पंचानन, तो केवळ पंचानन, केवळ पंचानन, तो केवळ पंचानन, केवळ पंचानन. वाजवा जोरात टाळ्या. ही मजा आहे. एक गोष्ट राहिली फक्त एक, मी म्हणाय पाहिजे होतं डीजे. डीजे अडक्यू झिडकू एसक्यू गोली ग धोका बुकीच ते गोल. मग उद्या पोरं म्हणले असते रात्रीचं कीर्तन झापूक झुपूक झालं.
वासना वढाळ गाय गड्यार वासना वढाळ गाय हे तिचा हाणून पाडा बापा या वासनेचं वर्णन केलं मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोर किती सावरू सावरू किती हा करू पुन्हा येत पिकावर खानदेशच्या कन्या खानदेश भूषण बहिणाबाई चौधरींनी लिहिलं हे ह्याच्यामुळं अडकलो आणि भले भले याच्यातच गेले महाराज यादी सांगायची गरज धडक मारिली सगळ्याला पाठ आहे ही वासनाच लय बेकार गोष्ट आहे आणि वासनेनं भल्या भल्यांचा नाश केला या पृथ्वी तलावरचा लिहून घ्या या पृथ्वी तलावरचा सगळ्यात श्रीमंत संपन्न आयुष्य जगणारा माणूस होता रावण रावणासारखं संपन्न आयुष्यच नाही कोणाचं रावणाचं वर्णन 5 लाख घरे कासे आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तको इकडे बघा 5 लाख घरं होती आणि 7 कोटी घरं होती शुद्ध कांचनाची घरकुल नाही यानं घरकुलाचे हप्ते आणले एक इमारत बांधली वर एक रूम काढली आलेल्या पाहुण्याला म्हणते वर एक आपण स्पेशल रूम काढली अटॅच टॉयलेट बाथरूम पाहुणा वर गेला की तयार होऊनच खाली आला पाहिजे अरे एक घर आहे त्या घरकुल योजनेचा बी लय मोठा घोटाळा आहे सांगू का जरा ते घर रंगवीत येत ना मग त्याच्यावर टाकावं लागतंय रमाई आवास योजना काय ती योजना मग ते अधिकारी आले अधिकारी म्हणले चल लिही नाव ते मला साहेब लय चांगला कलर दिलाय ते चांगलं दिसत नाही नाव पोराचं लग्न आहे परिवारातर्फे स्वागत करायचंय अरे टाक मला पैसे घेतलेस ना शासनाकडून टाक ते मला साहेब मी पैसे बी टाकतो तुम्हाला दिले 30,000 बी टाकतो आता हे काहीला उद्या कळल घर बघितल्यास ज्यांनी उचललेत हप्ते त्यांच्या लक्षात येईल हे काय ते रावणासारखं जीवन नाही पण त्या रावणाचं एकच समीकरण सांगितलं सांगा ते कबडी नाही हो सांगा ते कबडी नेली नाही सांगा ते कबडी गेली नाही गेली नाही जाती संपदाय वरी सांगा ते कबडी गेली नाही सांगा ते कबडी नेली नाही हो गेली नाही घड्याळीकडे बघितलंच नाही आता लक्ष गेलं मग तुका म्हणे ज्याची संपदा एवढी जगण्याच्या 2 पद्धतीत संपला विषय एक संपन्नतेनं जगणं दुसरं सफलतेनं जगणं आणि संपन्न जगणं सोपं आहे सफल जीवन जगणं अवघड आहे आणि सफल जीवनाची व्याख्या आहे तुका म्हणे जन्मा आल्याचे आम्हाला चातुर्मासात बोधेबाबाने बसवलं होतं सार्थक विठ्ठलची एक देखलिया अवघीच पापे गोड चाले जन्माला आले तसं देवाला बघणं आता आपण पंढरपूरला जातो झालं संपलं इकडे बघा पंढरपूरला किती लोक गेलेत आतापर्यंत मी गेलो होतो पण आठवण आहे आता कधी गेलो होतो पंढरपूरला जाता बरं वारीत असतात का काही लोक वारीतले नमुने महाराज आमच्या गावातलं एक म्हातार आहे 2 किलोमीटर झालं की त्याचा मला प्रश्न असते महाराज कुठे ठेपा असा ठेका द्या वाटते मला त्याला 2च किलोमीटर चालतंय कुठे ठेपा 2च किलोमीटर बाबा वारीतले नमुने आपल्या आयुष्यात दुसरं काहीच पुण्य नाही बरं का आयुष्यात जे काय येते फक्त वारीचं पुण्य आहे महाराज आता वाटतं मी वारी करतोय पण मी सांगायची गरज नसते जेव्हापासून मला कळतं तेव्हापासून वारी करतो कारण वारीचा आनंद वर्षभरासाठी चार्जिंग देणारा आनंद आहे ते घेतला पाहिजे वारीत बी काही लोक असे जाताना 1 पोतन येताना 4 काही लोक काय हे काय नीट लय अवघड कार्यक्रम आहे बरं आपण पंढरपूरला जातो माझ्याकडे बघा आणि पंढरपूरला जाऊन आपण देवाचं दर्शन करतो देवाला पाहतो माझ्याकडे बघा खरं सांगा खोटं कॉपी अरे खोपडी हो आपण पंढरपूरला जातो आपण पंढरपूरला जातो आणि देवाचं दर्शन करतो सगळेजण सांगा ज्याला लक्षात येईल आपल्याला देव दिसतो का भासतो
हा हसू नका, काही नाही. दिसतो का भासतो? माय सांग सांग बिंदास सांग. दिसतो का भासतो? बर मोठे सांगा, दिसतो का भासतो? तूच तू बघ म्हणा. आता आम्हाला घरातला बेड दिसतो, त्याच्यावर ब्लँकेट दिसतो, अर्ध्या तासानं मी त्याच्यावर पसरतो, नुसता घोरतो, मला बाकी काही माहित. अरे दिसतो का भासतो? भासतो. शबास. आणि आपलं नशीब आहे माझ्या सहित आपल्या सगळ्याचं की आपल्याला मालक दिसत नाहीत. पंढरपूरचा देव आपल्याला दिसत नाही, आपलं भाग्य आहे. कारण ह्याला जर देव दिसला असता तर पुन्हा ह्यो गावात दिसला नसता. तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्म नाही आला. एकदा गेलं त्यांची सरली, झाला सफल. आणि तो जगणं सफल करायचा असेल तर रावणाला एकच गोष्ट आडवी आली, वासना नावाची. रावणानं कबूल केलं बायकोपाशी. रावणाची बायको मंदोदरी. काय नाव? काय नाव? मंदोदरी. मंडोरी नाही रे. हे असंच असते हो. हे लोक काय बी शत्रुघ्न नाही म्हणत. शत्रुघ्न काय म्हणते लोक, ते मिळत नसते. ती नाव नीट घेता येत नाहीत ना. इंद्रायणी नाही, इंद्रावणीच म्हणतात. इंद्रावणीच. इंद्रावणीला गेलो ना आंघोळ केली. इंद्रावणी? अरे ते काय तुझी वहिनी आहे का काय? काय मिळच कळ ना मला तुझा. उगा आपलं चला माझ्याकडे. मंदोदरी. आता मंदोदरी व्याकरणामध्ये या. व्याकरणामध्ये बाबा मंदोदरी या शब्दाचा अर्थ होतो मंद उदरी इति मंदोदरी. मंद म्हणजे लहान, उदर म्हणजे जिचं पोट लहान ती मंदोदरी. पोट लहान म्हणजे आकारानं नाही, जिची अपेक्षा लहान ती मंदोदरी. आणि या जगाच्या पाठीवर फक्त रावण एकटा बहादर आहे ज्याला अपेक्षा नसलेली बायको भेटली. देवाला सुद्धा अपेक्षा नसलेली बायको भेटली नाही. महाराजाचं आणि पकवाजाचं काय घेऊन बसले तुम्ही? हो अवघड झालंय. मी त्या विंचूरला कार्यक्रमाला गेलो, येता येता येवला लागला. आणि येवल्याच्या पाट्या वाचल्या मी. पंडित पैठणी, हरी पैठणी, कपासे पैठणी, श्री पैठणी. संक्रांत जवळ होती. आईला फोन लावला, म्हणलं आई तुझ्यासाठी एखादी पैठणी आणू का? आईला ती पैठणी म्हणजे 40-50 हजाराचीच माहिती, ती आदेश बांधेकरची. आई मुली नाही तू गपचूप ये, मला काही गरज नाही, भलत्या साड्या झाल्यात, आताचा लग्नात आहेर आलाय, काही साडी वगैरे आणू, गपचूप ये. मी फोन ठुला. 15 मिनिटांना मला दुसरा फोन आला. मला 2 न्यावे लागले. आता पर्याय काय? आणि हे सगळ्याचं असंच आहे. माझं काही वेगळं, सगळ्याच आहे. इकडे बघा. मंदोदरीनं विचारावं, स्वामी तुम्ही विद्वान आहात, पंडित आहात, सगळं आहात, तरी सुद्धा तुम्ही सीतेचं अपहरण केलं, परस्त्री माते समान, हे तुमच्या बुद्धीला कसं सुचलं नाही? आणि रावण म्हणला तू बोलतेस ते खरंय, पण जेव्हा मी सीतेचं अपहरण केलं ना, जेव्हा मी सीता पळवून आणली ना, तेव्हा मी वासनेच्या हारी गेलो होतो, म्हणून माझ्याकडून हे कृत्य घडलं. वासना इतकी बेकार आहे, म्हणून ती वासना नावाची ननंद मरू दे. मग ती ननंद मेल्यास ती ननंद मरत नसते. इकडे या आता प्रमाणात या. बाकीच्या ठिकाणी सगळं मरावं, मरता, मेल्यावर वापरलंय, पण इथं वापरलंय ननंद सरता होईल मोकळी. मरत नसते वासना. बाबा वासना मरते का? वासना मरत नाही. वासनेच्या नादाला लागलेला माणूस मरतो, देवाचा अवतार संपतो, पण वासना मरत नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या. घाला तो घातला, कितीतरी प्रमाण देता येतील. वासना संपत नसते, वासना बाजूला सारावी लागते. आणि म्हणून जनामाईनं म्हणावं ननंद सरता होईल मोकळी. मी मोकळी होईल. अगं तू नवस करायलीस, पण त्या नवसाची परतफेड काय? परतफेड काय? काय देणार आहेस मला? आपण नवस करतो ना खंडोबाला, काय माझं असं होऊ दे, 2 किलो भंडारा, 3 किलो खोबरं आणि 1 4 पायाचं. हे असे जे दलिंदर नवस करणार आहेत ना, जगातला कुठलाच देव बळी मागत नसतो. बाबा माफी मागून बोलतो, जगातला कुठलाच देव बळी मागत नसतो, आणि जो बळी मागत असतो तो देव नसतो. हे तुमच्या जिभीचे चोचले, जिभीचे चोचले. हलकट आहे हो, देवाला त्याच्यामध्ये आणू नका. खोटं आहे का बरं? का आणायचं देवाला? मी मग तुम्ही ती चाल वाजवली तर जरा कंट्रोल केलं. हो, नाही तर मधीच एखाद्याला फुंकार सुटायची. हो, एका कीर्तनामध्ये मी गोंधळ म्हणला, खालूनच एक जण आलं. मा एकीकडं पकवाजा, दुसरीकडं गायक खाली. ते संयोजक म्हणले सॉरी 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 आली होती. अरे ज्याला कळेल त्याला कळेल.
अवघड आहे महाराज. देव हा अंगात आणायची गोष्ट नसतो, देव हा अंगात अनुभवायची गोष्ट असते. काय मत आहे तुमचं? खरं हे हा. ती बरं आहे आपल्या वारकऱ्याच्या अंगात येत नाही, बुका फेकत नाही आपण. नाही तर महाराज लाव सर फेकसेल, किती लावायची ती. बरं हे खोटं असलं तर आपल्याला बोला, वस्तुस्थिती नाही ए म्हणून ऐका. मी गळ्यामध्ये काय करील? गळा घालीन झोळी भंडाऱ्या. तो भंडारा कोणता आहे? उधळायचा भंडारा नाही, तर नामचिंतनाचा भंडारा. मी उधळत फिरेल, अखंड तुझं नामचिंतन करेल. विठोबा हरी टाळी वाजवा, टाळी टाळी टाळी. विठोबा रखुमाई. हरी जय 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 जय. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय 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 जय. विठोबा 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 विठोबा. टाळी वाजवा, टाळी टाळी. हरी जय 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 जय. हरी जय विठोबा. रखुमाई रखुमाई रखुमाई. कुंडली गवरदा. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. मुबारक बाजी मुबारक कुंडली